नमस्कार मित्रांनो. आगामी नगर परिषद परीक्षा आणि इतर ज्या काही आपल्या सरळ सेवा परीक्षा चालू आहेत तर त्यासाठी आपण काही रिव्हिजन सिरीज सुरू केली आणि त्याच्यातला हा दुसरा व्हिडिओ आहे. त्याच्याआधी आपण आरटीआयचा व्हिडिओ बघितला होता, राईट टू इन्फॉर्मेशनचा. आणि आजच्या या लेक्चरमध्ये व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम, हक्क अधिनियम 2005 जो आहे तो डिस्कस करणार आहे. सो वेळ न घालवता पटकन आपण काय करूया की या व्हिडिओ सुरुवात करूया. जसं आपण आरटीआयच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की फार जास्त फापट पसारा न घेता अगदी एक्झाम ओरिएंटेड कंटेंट जो आहे तो आपण काय करतो की पोस्ट करतोय, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनला या गोष्टी आहेत त्या फार उपयोगी पडतील. आणि परत मी मेन्शन करतो की तुम्हाला जर ह्या नोट्सची पीडीएफ हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विद्या प्रबोधिनीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तर त्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला याची पीडीएफ जी आहे ती मिळून जाईल. त्यामुळे ज्यांना हवी असेल ती पीडीएफ तिथून डाउनलोड करून घेऊ शकतो. तुम्ही आमचं युट्यूब टेलिग्राम चॅनल जे ते जॉईन करा. ठीक आहे ना. सो व्हिडिओला आपण सुरुवात करूया पटकन. जसं आपण आयटीच्या बाबतीत बघितलं होतं तशाच काही टप्प्यामध्ये आपण काय करू की हा जो पार्ट आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम जो आहे 2015चा, तो त्याच टप्प्यात बघू आपण की प्रोबेबल क्वेश्चन्स कुठल्या कुठल्या पार्टवरती येऊ शकतात ते महत्वाचं आहे. ठीक आहे ना. पहिल्यांदा आपण थोडंसं बॅकग्राऊंडचा पार्ट बघतोय की हा जो अधिनियम आहे तो आणण्याची नेमकी गरज काय पडली आणि कधीपासून याची सुरुवात झाली आणि मग महाराष्ट्रामध्ये बघतो आपण त्याचे इम्प्लिमेंटेशन कसं होते ते. एक एक फॅक्ट बघू आपण. पहिली जी फॅक्ट आहे ती आहे 2005 ची. तर 2005 ला काय झालं होतं बघा, दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग आला होता. आता हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन जे असते तर ही फार एक महत्वाची गोष्ट असते लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये बऱ्याच रेकमेंडेशन्स येत असतात गव्हर्नमेंटसाठी सरकारी सेवांच्या बाबतीतल्या. ठीक आहे ना. तर त्याच हा जो दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग होता 2005चा, तर याच्यामध्ये नागरिकांना लोकसेवा उपलब्ध करून देण्याबद्दल काही रेकमेंडेशन्स त्या आयोगाकडनं केंद्र सरकारसाठी आल्या होत्या. आता हे लक्षात घ्या, हे जे चाललंय हे केंद्र सरकारसाठी असतो. जे प्रशासकीय सुधारणा आयोग जे येतात ते केंद्राकडनं अपॉइंट होतात आणि त्यांच्याकडनं रेकमेंडेशन तुम्हाला येताना दिसतील. ठीक आहे ना. आणि मग केंद्राकडनं ह्या ज्या रेकमेंडेशन होत्या त्या राज्यांसाठी खाली काय केलं की पास ऑन केल्या गेल्या की लोकसेवा जे आहेत. आता मुळात हा जो शब्द आहे ना, शब्दाचा अर्थ पण समजून घ्या. लोकसेवा म्हणजे काय, आपल्या सगळ्यांचं लक्षात घ्या की तलाठी असेल किंवा पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा आपला तालुका असेल. ठीक आहे ना. इथं वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी आपण तिथे जात असतो. आपल्याला कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे, आपल्याला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढायचं आहे, त्यानंतर आपल्याला उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे, जे जे काही डॉक्युमेंट्स का इतरही बाकीची गोष्टी. आता ओळखीचे तुम्हाला या काही 4-5 गोष्टी मी सांगितल्या. ठीक आहे ना. सो ह्या सेवा आहेत ज्या की तुम्हाला गव्हर्नमेंटच्या ऑथॉरिटीकडनं मिळणं अपेक्षित आहे. आता या सेवा मिळण्यासाठी जो काही वेळ लागत होता पूर्वीपासूनचा तो वेळ फार जास्त होता आणि विनाकारण तो जास्त वेळ लागत होता. पेंडिंग राहायची लोकांची कामं, महिना 2-2 महिने 3-3 महिने लोकांना त्या सेवा मिळत नव्हत्या. तर त्या सेवा फार त्यामध्ये महत्वाचं लक्ष आहे, त्यामध्ये लोकांचा पैसा त्याचबरोबर वेळ विनाकारण खर्च व्हायचा. भ्रष्टाचाराला देखील त्यामुळे काय व्हायचं की वाव त्यात मिळत राहायचा. कारण का एखादं डॉक्युमेंट तुम्हाला जर फार अर्जंटली पाहिजे तर जनरली माहिती असायचं लोकांना की याला फार वेळ लागतो, 2 महिने लागतात, त्याला 3 महिने लागतात. आणि त्यामुळे लोक काय करायचे की जे संबंधित ऑथॉरिटी आहे तिथे लोकांना गाठून थोडेसे पैसे देऊन की आमचे डॉक्युमेंट्स आम्हाला लवकर पाहिजेत वगैरे. त्यामुळे भ्रष्टाचार पण वाढायचा, कार्यक्षमता कमी व्हायची. या सगळ्याचा विचार करून बघतोय आपण की 2005 ला हा जो प्रशासकीय सुधारणा आयोग होता त्याने रेकमेंड केलं केंद्राला की ज्या लोकसेवा प्रोव्हाइड केल्या जातात, या ज्या आस्थापना असतील, ज्या काही संस्था असतील गव्हर्नमेंटच्या त्यांच्याकडनं लोकांसाठी, तर त्यामध्ये काहीतरी सुधारणा करणं गरजेचं आहे. आणि त्याचाच विचार करून बघतो आपण की 2014 मध्ये फार महत्वाची फॅक्ट आहे, एक्झामला विचारू शकते. 14 मध्ये तत्कालीन जे आपले मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस, तर यांनी काय केलं की हा जो लोकसेवा हक्क अधिनियम आहे तो लागू करण्याची काय केली की घोषणा केली. त्यामुळे हा देखील एक फॅक्च्युअल डेटा म्हणून माहिती असतो आपल्याला की सुरुवात कधी होते तर 2014 पासून. बघा, रिपोर्ट 2005 चा आहे प्रशासकीय सुधारणा आयोगाचा, पण महाराष्ट्रामध्ये हा ऍक्ट जो आहे तो लागू होईल याची पहिली जी घोषणा आहे ती घोषणा कधी होते तर 2014 ला होते. आणि त्या घोषणेला अनुसरून बघतोय आपण की 2015 मध्ये फार महत्वाचं लक्षात ठेवा, अध्यादेश काढला जातोय. अध्यादेश म्हणजे वटहुकूम ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे ना. आर्टिकल 123 किंवा 212 ही जी 2 आर्टिकल्स तुम्ही आता पॉलिटीमध्ये डिस्कस केले असतील किंवा वाचले असतील, तर त्यानुसार बघतोय आपण की राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे. आता ऑब्विस आहे की राज्याची गोष्ट आहे त्यामुळे हा अध्यादेश काढला कोणी असणार आहे, हा अध्यादेश आपल्या राज्यपालांनी काढला असणार आहे. थोडस नीट समजून घ्या फक्त. ठीक आहे ना. हा जो अध्यादेश आहे कशाचा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू करण्याचा अध्यादेश राज्यपालांनी काढला आणि त्यानुसार बघतोय आपण की 2015 मध्ये हा अधिनियम लागू झाला. आता हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जनरल प्रोसेस काय असते की विधानसभेत तो कायदा पास होणं गरजेचं आहे, पण आपण थोडंसं आधीच आपण काय केलं की तो ऍक्ट लागू केला. मग तुम्हाला खालच्या डेट्स थोड्या वेगळ्या दिसतील. खालच्या डेट्स काय आहेत बघा की 28 एप्रिल 2005 ही डेट महत्वाची आहे. एक्झामला तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले असतील त्याच्यावरचे, तर त्यामध्ये माझं की ह्या डेट वरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारले. सो 28 एप्रिल 2015 ला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा ऍक्ट जो आहे तो काय झालाय की लागू झालाय. डेट लक्षात ठेवा, 28 एप्रिल 2015. नेक्स्ट 15 जुलै
मध्ये बघतो आपण की त्याला काय झालं की विधानसभेमध्ये मंजूर झाली 2015ची गोष्ट तुमची, ठीक आहे ना. बघा एप्रिलला लागू होतोय, त्यानंतर जुलैमध्ये काय होते की तुमच्या विधानसभेची मंजुरी मिळते आणि ऑगस्टमध्ये त्या राज्यपालांची काय मिळते की संमती मिळते. तुम्हाला की थोडासा उलटा प्रवास दिसतोय, तर हो उलटाच प्रवास आहे. कारण आधी त्याचा अधिनियम जो होता तो अध्यादेश कडून लागू झाला, नंतर त्याला विधानसभेची मंजुरी मिळाली आणि नंतर बघतो आपण तो काय झाला की तुमच्या त्याला राज्यपालांची त्या अधिनियमाला संमती मिळाली. सो ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत वेगळ्या वेगळ्या आहेत. अध्यादेश लागू होणं, तो राज्यपालांनी इम्प्लिमेंट करणं, आणि अधिनियम काय करणे की विधानसभेत पास होऊन तो मंजूर होणं, या पूर्णपणे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे हे थोडंसं कन्फ्युज करू शकते एक्झामला. त्यामुळे चारही डेट लक्षात ठेवा. पहिली म्हणजे काय तर 2015ला अध्यादेश, त्यानंतर 28 एप्रिल 2015ला हा ऍक्ट जो आहे तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू, त्यानंतर 15 जुलै 2015 बघतो आपण त्याला विधानसभेत मंजुरी, आणि फायनली बघतो आपण की 19 ऑगस्ट 2015ला काय करा की तो त्याच्यावरती राज्यपालांनी सही केली तुमची, ठीक आहे ना. आणि मग अशा प्रकारे ऍक्ट लागू करणार, लक्षात घ्या अशा प्रकारे म्हणजे काय तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम जो आपण म्हणतोय तशाच प्रकारचं इतरही राज्यांनी त्यांच्या राज्यामध्ये काय केले की हे ऍक्ट लागू केला होता. तर असं करणारं महाराष्ट्र हे 20वं राज्य. तुमच्यासाठी एक छोटासा टास्क आहे, कमेंट बॉक्स मध्ये मला मेन्शन करून सांगा की पहिलं राज्य कोणतं होतं. तेव्हा तुमच्यासाठी हा टास्क असेल, कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन काय करायचंय की हा अधिनियम, कसला अधिनियम, लोकसेवा हक्क अधिनियम लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं होतं. ज्यांना माहिती नाही काय करा की कमेंट बॉक्स मध्ये जरूर मेन्शन करा, अदरवाईज आपण पिन कमेंट मध्ये काय करू उत्तर जे ते सांगून ठेवू, ठीक आहे ना. सो या पहिल्या स्लाइड वरचे 4-5 फॅक्ट्स आहेत, त्या फॅक्ट्स काय करू आपण लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. बघा उद्देश, आता तुम्हाला की उद्देश महत्वाचा आहे का ऍक्टचा, तर उद्देश महत्वाचा आहे. अगदी 2018ची जी कंबाईनची मुख्य परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये उद्देशांच्या वरती प्रश्न पडलेला आहे. रिसेंटली पण 2022 मध्ये 23 मध्ये एक्झाम दिल्या होत्या, त्याच्यामध्ये पण उद्देशांच्या वरती क्वेश्चन्स पडलेले आहे. फक्त थोडंसं समजून घ्या बरं का हे लक्षपूर्वक आहे का. प्रश्न विचारताना आयोगानं कधी डिरेक्टली उद्देश असं म्हटलेलं नाहीये. ते काय म्हणतात की वेगवेगळे शब्द वापरतात. तर रिसेंट जो प्रश्न पडला होता त्यावरती काय शब्द वापर होता की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम याची व्याप्ती काय आहे किंवा याच्यातनं कोणत्या गोष्टी सूचित होतात, असे काहीतरी विचित्र शब्द वापरतात आणि खाली हेच मुद्दे असतात तुमचे, ठीक आहे ना. सो आपण सुरुवातीलाच बोललो होतो की हा जो ऍक्ट आहे तो आणण्यामागचा हेतू काय होता. 2005च्या तुमच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन जे होतं त्याने नेमकं रेकमेंड काय केलं होतं तेच मुद्दे होते तुमचं. पहिला पॉईंट काय, हे पॉईंट आहे असे लाईन टू लाईन लक्षात ठेवा. एक्झामला आपल्याला आठवणं गरजेचं आहे हे पॉईंट तुमचे, ठीक आहे ना. पहिला पॉईंट काय तर प्रशासन लोकाभिमुख बनवणं. म्हणजे काय, त्याची आपण नावं घेतली सगळ्या व्यवस्थांची, ज्या काही आपण आता ग्रामपंचायत पासून बघतो आपण की तालुका लेवल पर्यंतचे हे जे काही प्रशासन आहे हे लोकाभिमुख म्हणजे काय की लोकांना ते जवळचं वाटलं पाहिजे, लोकांना ते जायला अडचण नाही वाटली पाहिजे, लोकांना ते सोयीचं वाटलं पाहिजे. तर पहिलं उद्दिष्ट आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की भ्रष्टाचाराला आळा घालणं. कारण का एकदा का लोकांना कन्फर्म झालं की मला उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे आणि माझा उत्पन्नाचा दाखला मला 15 दिवसाच्या आत काय होणार आहे की मिळणार आहे, ही गॅरंटी आहे. गॅरंटी म्हणजे काय की सरकारनेच ते कबूल केलं तुमचं. सरकार काय म्हणतं की तुम्हाला 15 दिवसांच्या आत काय मिळणार तुमचा उत्पन्न दाखला मिळणार. त्यामुळे घाई गडबड करायची गरज नाहीये, तुम्हाला कोणाला पैसे द्यायची गरज नाहीये की माझं काम लवकर कर म्हणून. त्यामुळे भ्रष्टाचार काय बसेल की आळा बसेल. तिसरं पारदर्शक, गतिमान आणि कालबद्ध सेवा. सगळ्यात महत्वाचं की एकदा का तो टेन्युअर, कारण का गव्हर्नमेंट सर्व्हिसेस किंवा लोकसेवा जे आहेत त्या लोकसेवा मिळण्यामध्ये सगळ्यात मेजर ड्रॉबॅक कोणता असतो की पारदर्शकता नसते. कोणते डॉक्युमेंट्स लागतील, किती दिवसात आपलं काम होणार आहे, का आपलं काम होणार नाहीये, ठीक आहे ना. ह्या सगळ्या गोष्टींची पारदर्शकता ठेवणं याच्यामध्ये कंपल्सरी असेल त्या अथॉरिटीवरती. गतिमानता असं आता बोललो आपण की एक फिक्स टेन्युअर असेल प्रत्येक सेवा त्या पात्र व्यक्तीला उपलब्ध करून देण्यासाठी. आणि कालबद्ध म्हणजे आपण म्हणतो की टेन्युअर तुमचं कसं फिक्स तुमचं असेल. चौथा मुद्दा आहे सार्वजनिक प्राधिकरण काय असतील की उत्तरदायी असते. म्हणजे ज्या अथॉरिटीकडे आपण काय करतो की ती पब्लिक सर्व्हिस जी मागायला जातोय तर ती अथॉरिटी काय असेल तर जबाबदार असेल. त्यासाठी जो सर्व्हिस मागायला आलाय त्याला ती सर्व्हिस उपलब्ध करून देणं किंवा उपलब्ध करून देऊ शकत नसतील तर त्याला कोणाकडे जाणं अपेक्षित आहे, त्या व्यक्तीकडे त्याला काय करणं की अपील करायला पाठवणं. या सगळ्यासाठी ते जे सार्वजनिक प्राधिकरण आहे ते काय असेल त्याला जबाबदार असणार आहे. पुढचा मुद्दा आहे प्रशासनात तत्परता. इफिशियन्सी वाढेल प्रशासनाची, ठीक आहे ना. त्यांच्यावरती पण बर्डन आहे. तहसीलदार असतील, नायब तहसीलदार असतील, इव्हन तुमचा गावचा तलाठी असेल तुमचं, ठीक आहे ना. तुम्ही जी काही सर्व्हिस डिमांड करताय ती सर्व्हिस किती दिवसाच्या आत पुढे लोकांना द्यायची आहे याचं त्यांच्यावरती काही की कायदेशीर आता बंधन आहे. आणि त्यामुळे त्यांच्यावरती काय असेल की तत्परता असेल. आणि समोचित आणि कार्यक्षम सेवा असणार आहे. समोचित शब्द महत्वाचा आहे, लक्षात घ्या. समोचित आणि काय हा शब्द तुमच्या 2018च्या एक्झामला विचारला गेला होता. समोचित म्हणजे कळते ना सर्व प्रकारच्या सेवा ज्या सरकारकडून तुमच्या दिल्या जात आहेत. हा शब्द आपण आरटीआय या ऍक्ट मध्ये पण डिस्कस केला होता, तर तो शब्द तुमच्या इथे रिपीट होतोय. सो अशा प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देणं, कार्यक्षम सेवा देणं
हे याचा उद्देश आहे. मी आता परत रिपीट करतोय की लाईन टू लाईन हे जे मुद्दे आहेत ते लक्षात ठेवा. एक्झामला हे गॅरंटी काय करतात की विचारतात, आपल्याला ते माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. चला आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे की आर्टिकल्स. आपण आरटीआय मध्ये पण तेच डिस्कस केलं की एकदा का तुमचं बॅकग्राऊंड आणि उद्देश वगैरे गोष्टी क्लिअर झाल्या की मग क्वेश्चन जे आहेत ते मेजॉरिटी आर्टिकल वरती क्वेश्चन तुमचे असतात. मग क्वेश्चन काय असतात की रॅन्डम तुम्हाला आर्टिकल 1, 2, 3, 4 त्याच्यामध्ये पण जवळपास 30 आर्टिकल्स आहेत. तर 30 आर्टिकल पैकी कोणतंही आर्टिकल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आर्टिकल 27 मध्ये काय म्हटले गेले, आर्टिकल 21 मध्ये काय म्हटले गेले, आर्टिकल 13 मध्ये, त्यातले त्यात जी महत्वाची आर्टिकल्स आहेत ती मी तर सांगणारच आहे की ही लक्षातच राहिली पाहिजेत. बाकीची तुम्ही वाचून ठेवा, पण मी जे काही आर्टिकल सांगतोय ती आर्टिकल्स तुम्ही लक्षातच ठेवायचे आहेत, त्याला विसरून चालणार नाहीये. जोड्या लावायचे क्वेश्चन पडतात. एका तुम्हाला 15, 16, 17, 18 आर्टिकल देतील आणि दुसऱ्या बाजूला बघतो आपण त्यामध्ये काय नेमकं म्हटलं गेले ते देतील. जोड्या लावायला तुम्हाला क्वेश्चन देतील, ठीक आहे ना. त्यामुळं आर्टिकल्स मात्र तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. तुम्ही जर आता थोडंसं अथॉरिटी वेगळे आहे, म्हणजे मी आता जे बोलतोय ते एमपीएससी कडनं घेतलेल्या एक्झाम बद्दल बोलतोय मी. तर एमपीएससी पाठीमागे जे काय परवाच मेन्स झाली या सगळ्या कंबाईनची वगैरे, तर त्या कंबाईनच्या मेन्स मध्ये हे जे सेक्शन हा जो ऍक्ट आहे त्याच्यावरती क्वेश्चन्स होते आणि क्वेश्चन जे होते थोडेसे डिटेलमध्ये होते. म्हणजे आर्टिकल 16 त्यातलं सब आर्टिकल 1 सब आर्टिकल 2 सब सेक्शन म्हणतो आपण तुमचं ते विचारलं गेलं होतं, ठीक आहे ना. पण आता आपली ऑथॉरिटी थोडीशी वेगळी असणार आहे आणि त्यामुळे मला शक्यता फार कमी वाटते की नगर परिषद वगैरे एक्झामला किंवा सरळ सेवेच्या एक्झामला TCS IBPS जे कंडक्ट करते त्यामध्ये सबसेक्शन विचारते. त्यामुळे तुम्हाला मेन आर्टिकल जे आहे ते मेन आर्टिकल पाठ करून ठेवा. पण भविष्यात जाऊन तुम्ही जर कंबाईनची वगैरे तयारी विचारात करताय तर त्यामुळे तुम्हाला सबसेक्शन देखील माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे जिथं गरजेचं आहे, सगळ्यांची करू नका, पण जिथं गरजेचं आहे त्या ठिकाणी बघतोय की मी तुम्हाला काय की सबसेक्शन पण सांगू तुमचं. पहिलं आहे कलम 1. कलम 1 काय सगळ्यांचं सेमच असतं. काय असतं, नाव, व्याप्ती आणि प्रारंभ, की या अधिनियमाचं नाव काय, त्याची व्याप्ती कुठपर्यंत असेल आणि त्याची सुरुवात कधी होते. तर त्याचं नाव दिसतं आपल्याला, मगाशी आपण डिस्कस केलं नाव तुमचं काय, तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हे त्याचं काय की नाव आहे. काही वेगळं जायची गरज नाही. दुसरं व्याप्ती काय असेल, संपूर्ण महाराष्ट्र राज्य, कारण का ऍक्ट जो आहे तो महाराष्ट्र सरकारचा आहे. त्यामुळं आरटीआय सारखं तो संपूर्ण देशभर लागू होणार नाहीये. हा आपल्या महाराष्ट्र सरकारचा ऍक्ट आहे. त्यामुळे बघतो आपण त्याची व्याप्ती काय असेल, फक्त महाराष्ट्र राज्य असेल. मग आपण डेट बघितली होती, मी पुन्हा रिपीट करतोय. डेट फार महत्वाचे, डेट लक्षात ठेवा. काय डेट ती 28 एप्रिल 2015. या दिवशी काय झालं की हा जो ऍक्ट आहे तो काय झाला की संपूर्ण महाराष्ट्रभर लागू झालेला आहे. त्यामुळे ह्या 3 गोष्टी आपण मगाशी डिस्कस केल्या त्या तुमच्या काय होतील की परत रिपीट होतील, ठीक आहे ना. आता इथे काय म्हटलं बघा, हा अधिनियम अशा सर्व सार्वजनिक संस्थांना लागू होईल ज्या पात्र व्यक्तींना कोणतेही कायदे, शासन निर्णय, अधिसूचना, नियम यानुसार लोकसेवा प्रदान करतात. हे आर्टिकल 1 मध्ये म्हटले गेले बरं का. व्याप्ती म्हणतो ना आपण, व्याप्तीमध्ये हा पण पार्ट तुमचा येऊन जाईल, लक्षात ठेवा, ठीक ना. हा पार्ट काय की अधिनियम जो आहे तो लागू नेमका कोणाला होणार आहे. लागू होताना त्यांनी 2 शब्द वापरले ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, ज्यांची व्याख्या पण आपण पुढच्या पाठात बघणार. तो त्यातला पहिला शब्द तो म्हणजे की पात्र व्यक्ती, एलिजिबल पर्सन. पात्र व्यक्ती म्हणजे कोण, त्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतोय हे आपण पुढच्या आर्टिकल 2 मध्ये काय त्याची व्याख्या बघणार आहे. पण लक्षात ठेवा, आर्टिकल 1 ने सांगितलं तुमच्या की हा अधिनियम हा कोणाला लागू होतोय, सर्व पात्र व्यक्तींना, ज्यामध्ये आपण सगळेच तुमचे होतो, ठीक आहे ना. आणि मग दुसरं काय म्हणलं बघायचं मध्ये, तर महाराष्ट्र सरकारनं कुठलाही कायदा करून किंवा कुठल्याही शासन निर्णयाद्वारे, कुठल्याही अधिसूचनेद्वारे किंवा कुठल्याही नियमाद्वारे एखादी सेवा प्रदान करण्याचं लोकांना वचन दिलं असेल, नीट समजून घ्या, ठीक आहे ना. वचन दिलं असेल, फक्त कायदा म्हटले का, नाही, फक्त कायदा तर आहेच तुमचा. कायदा असेल, त्यानंतर शासन निर्णय असेल, अधिसूचना असेल किंवा नियम असेल, काही असेल, जर सरकार कबूल करते किंवा सरकार वचन देते की आम्ही तुम्हाला ही सेवा देणार आहे, तर अशी सेवा पात्र व्यक्तींना मिळवून देणं हे आपण काय बघतो की आर्टिकल 1 मध्ये तुमच्या मेन्शन केलं. त्यामुळे आर्टिकल 1 ही जी काही कन्सेप्ट आहे काय करायला लक्षात ठेवा तुमचं, ठीक आहे ना. नेक्स्ट आहे आर्टिकल 2 किंवा कलम 2 आपलं. कलम 2 मध्ये बघतो आपण की काय आहेत की बऱ्याच व्याख्या आहेत आणि त्या व्याख्यांची यादी आपण घेतली आहे. कुठल्या कुठल्या व्याख्या बघा इथे घेतले की आता हे 2A 2B तुम्ही लक्षात ठेवायची आवश्यकता नाहीये. फक्त कुठल्या कुठल्या व्याख्या दिली ते फक्त बघू आपण. पहिलं आहे मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्त तुमचे, यांची व्याख्या दिली तुमची. त्यानंतर महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग तुमचा असेल त्याची व्याख्या दिली इथं. त्यानंतर सक्षम प्राधिकारी याची पण व्याख्या दिली बघा, लक्षात घ्या. तुम्ही जर आरटीआयचे लेक्चर व्यवस्थित बघितले असेल तर सक्षम प्राधिकारीची व्याख्या आपण तिथे पण डिस्कस केली होती, ठीक आहे ना. त्यानंतर पद निर्देशित अधिकारी यासारखी सिमिलर व्याख्या पण आपण आरटीआय मध्ये डिस्कस केली. ती कोणती तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये काय करा की मेन्शन करा.
तिसरा पुढचा आहे की पात्र व्यक्ती, जो आपण आताच बोललोय की पात्र व्यक्तींना काय मिळणार आहे की इथं लोकसेवा मिळणार आहे. पण मग पात्र व्यक्ती कोण, तर त्याची व्याख्या पण तुमच्या काही आर्टिकल 2 दिली तुमच्या. त्यानंतर शासन म्हणजे नेमकं कोण, त्याची व्याख्या देखील दिलेली आहे. त्यानंतर स्थानिक प्राधिकरण म्हणजे काय, ती पण व्याख्या दिली. सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय, व्याख्या दिली. आणि लोकसेवा म्हणजे काय, व्याख्या. बघा, प्रत्येक अधिनियमामध्ये जे जे शब्द वापरले गेलेत ना, त्या सगळ्यांची व्याख्या तुम्हाला आर्टिकल 2 मध्ये बघायला मिळते. मी त्यावेळेस पण बोललो ना, आता पण रिपीट करतो की व्याख्या देण्याची आवश्यकता काय असते, की नंतर कुठल्याही संस्थेनं किंवा ऑथॉरिटीनं हात वर करता कामा नयेत की आम्ही याचा पार्ट नाहीये. त्यामुळे सगळ्यांच्या नावासहित व्याख्या इथे काय केली, तुमच्या मेन्शन केल्या. तर आपण काय करूया की आर्टिकल 2 मध्ये जे काही व्याख्यांचं आपण इथं ही सगळी यादी बघितली, त्यातल्या काही महत्वाची व्याख्या फक्त आपण डिस्कस करू आपण, ठीक आहे ना, एक एक करून जाऊ आपण. पहिली व्याख्या आहे ती म्हणजे की पदनिर्देशित अधिकारी म्हणजे कोण. पदनिर्देशित अधिकारी काय म्हणले बघा, ज्याने पात्र व्यक्तीला लोकसेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे असा अधिकारी. बघा नीट समजून घ्या. म्हणजे काय, समजा तुम्हाला रहिवासी दाखला हवाय, मी एक्झाम्पल घेऊन सांगतो, तुम्ही पटकन तुम्हाला कळून जाईल, ठीक आहे ना. तुम्हाला रहिवासी दाखला हवाय, तर आपण काय करतो की रहिवासी दाखला काढण्यासाठी आपल्या समजा आपण की तलाठीकडे गेलो आपण गावातल्या, ठीक आहे ना. तर आता या ठिकाणी तुमचा पदनिर्देशित अधिकारी कोण असेल, तर तो पर्टिक्युलरली तलाठी असेल. का, कारण गव्हर्नमेंटने त्याला तिथं अपॉइंट केलाय कशासाठी, तुम्हाला रहिवासी दाखला देण्यासाठी किंवा तुम्हाला तुमचा 7/12 उतारा देण्यासाठी. लक्षात घ्या, ठीक आहे ना, जे काय असेल ते, ठीक आहे ना. सो लक्षात घ्या की तुम्ही ज्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसला जाताय आणि तुम्हाला ते पर्टिक्युलर डॉक्युमेंट इश्यू करणं ज्याच्या हातामध्ये असेल त्याला काय म्हणतो आपण, पदनिर्देशित अधिकारी. सो ही पहिली व्याख्या असेल. दुसरी व्याख्या आहे पात्र व्यक्ती कोण असेल, हे पण महत्वाचं. म्हणजे पात्र व्यक्ती म्हणजे थोडक्यात काय असतं की आपण असतोय जे की सर्व्हिस मागायला चाललोय. त्यामुळे कोण कोण बघा, तर काय पात्र व्यक्तीमध्ये लोकसेवा प्राप्त करण्यासाठी असणारी पात्र व्यक्ती आणि कायदेशीर व्यक्ती म्हणजे कोण. तर आता लक्षात घ्या, उत्पन्न दाखला पाहिजे, 7/12 उतारा पाहिजे, 8 उतारा पाहिजे, रहिवासी दाखला पाहिजे, नॉन क्रिमिनल पाहिजे, कुणाला पाहिजे तो आपल्याला पाहिजे, ठीक आहे ना. कुणी गाई म्हैस जाऊन तिथे काय करणार नाही की रहिवासी दाखला मागणार नाही. त्यामुळे आपण सगळे जे आहोत महाराष्ट्राचे रहिवासी आपण प्रामुख्याने तुमच्या, तर हीच लोक काय असतील की इथं पात्र व्यक्ती असतील. प्लस एक शब्द फार महत्वाचा, तो कोण शब्द आहे, कायदेशीर व्यक्ती. लक्षात घ्या, हे फार महत्वाचं आहे. कोण असतील, कायदेशीर व्यक्ती. कायदेशीर व्यक्ती म्हणजे कळते ना की लक्षात घ्या की हे तुम्ही व्याख्या कायदेशीर व्यक्तीची आहे, तुम्ही पॉलिटिकली पण वाचले असेल किंवा ऐकले असेल. कायदेशीर व्यक्ती कोण येते समजून घ्या की असे एखादी संस्था जिला कायदा काय करतोय की व्यक्ती म्हणून ट्रीट करतोय. मी एक्झाम्पल देऊन सांगतो, ठीक आहे ना. आता विचार करा की TCS ने एक्झाम घेतली समजा तुमची, काय IBPS ने एक्झाम घेतली, ठीक आहे ना. आणि तुम्हाला त्या एक्झाम विषयी काहीतरी डाऊट आहे, एक्झाम तुमची मला वाटली की त्यामध्ये काहीतरी गोळ झालाय, तर तुम्ही काय करता, तुम्ही TCS या कंपनीच्या अगेन्स्ट केस करता. आता TCS नावाचं कोणी व्यक्ती आहे का, कोणीच नाहीये. TCS काय, एक निर्जीव कंपनी आहे, पण तरी देखील आपण तिच्यावरती ऍज अ पर्सन म्हणून काय होऊ शकतो की केस घालू शकतो. लक्षात घ्या, ठीक आहे ना. सो असं जे काही संस्था असतात की ज्या कायदेशीररित्या जिवंत आहेत, मी काय समजून घ्या, काय आहेत की त्या कायदेशीररित्या काय आहेत की जिवंत आहेत. समजा एखादी दूध डेअरी, दूध डेअरी नावाचं कोणी काय नाही की व्यक्ती नाहीये, पण दूध डेअरी काय की कायदेशीररित्या जिवंत आहे. सो अशा कायदेशीर व्यक्तींचा समावेश देखील कुठे तुमचा येतोय, पात्र व्यक्तीमध्ये येतोय. हे जे मुद्दे मी इन्सिस्ट करतोय ना, ह्याच्यावरती एक्झामला क्वेश्चन फ्रेम होतात. तुम्हाला ते कळलं पाहिजे, समजलं पाहिजे, म्हणून मी काय करतो, हे मुद्दे एक्सप्लेन करतो. नेक्स्ट पुढचा पॉईंट म्हणजे की स्थानिक प्राधिकरण. पुढची व्याख्या आपली हे कुठे दिले, या आर्टिकल 2 मध्ये दिले. आर्टिकल 1 काय होतं, आर्टिकल 1 होतं व्याख्या, प्रारंभ आणि व्याप्ती होती. आर्टिकल 2 मध्ये बऱ्याच व्याख्या दिल्या, त्यातल्या काही ठराविक व्याख्या आपण डिस्कस करतोय. पहिली आपण कोणती व्याख्या बघितली, पदनिर्देशित अधिकारी म्हणजे कोण. दुसरी आपण बघितली पात्र व्यक्ती म्हणजे कोण. तिसरी आपण बघतोय स्थानिक प्राधिकरण म्हणजे कोण. आता इथले बरेच मुद्दे ते कॉमन आहे, ठीक आहे, तुम्हाला पाठ करण्याची आवश्यकता नाही. बघा, महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत, औद्योगिक वसाहत, नियोजन प्राधिकरण. थोडंसं नियोजन प्राधिकरण काय दिसते की वेगळं दिसते, लक्षात ठेवा प्रॉपर तुमचं, ठीक आहे ना. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, इथपर्यंतचे मुद्दे पाठ करण्याची आवश्यकता नाहीये. आपण सगळ्यांनी पंचायत राजचा अभ्यास केलेला असतो. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये शहरी असतील किंवा ग्रामीण असतील काय काय येते हे आपल्याला चांगलं माहिती आहे. आता खाली जे मुद्दे दिलेत ना, ते मात्र प्रॉपरली काय करायला लक्षात ठेवा. हे विचारायचं जाऊ शकतं, तिथं कन्फ्युजन होऊ शकते. त्यामुळे ते मुद्दे मी सेपरेट घेतो. बघा काय काय म्हणतात, हे इथून पुढचे मुद्दे काय काय बघा. कायद्याने स्थापित इतर स्थानिक संस्था म्हणजे काय की स्टेट लेवलला ह्या तर आहेतच, तुमचं काम करता येतच, पण याच्या व्यतिरिक्त पण जर तुमच्या महाराष्ट्र सरकारनं इतर काही स्थानिक संस्था सुरू केल्या कायद्यानुसार, तर त्या देखील काय असतील की स्थानिक प्राधिकरणाचा पार्ट असतात. तसं स्पेशल कॅपिटल एजन्सी नाही येत तिकडं, पण जर भविष्यात केल्या तर त्या देखील काय असतील की याचा पार्ट असतील. अजून काय असेल बघा, तर वैधानिक आणि गैरवैधानिक संस्था.
म्हणजे स्टॅट्युटरी आणि नॉन स्टॅट्युटरी बॉडीज तुमच्या, आता याचा जो काय संबंध आहे, जो काय अर्थ आहे तो आपण आरटीआय मध्ये पण एक्सप्लेन केला. मी परत त्याची थोडक्यात बोलतोय की स्टॅट्युटरी संस्था म्हणजे अशा संस्था की ज्याच्या विषयीचा कायदा केला गेलेला आहे. एक्झाम्पल, माहिती अधिकार आयोग ही काय हो, तर ही एक प्रकारची काय की स्टॅट्युटरी संस्था आहे, म्हणजे काय की ही वैधानिक संस्था आहे. आणि काही संस्था अशा असतात की ज्यांची काय की कायद्यामध्ये त्याचा कायदा केलेला नाही, पण ती संस्था काय करते की काम करते तुमच्या, त्या पण संस्थांच्या काय असतील याचा पार्ट बनलेला. शेवटी विकास प्राधिकरण महामंडळ असतात, विकास प्राधिकरण तुमचे असतात, जसं की विदर्भ विकास प्राधिकरण तुमचं असेल, कोकण विकास प्राधिकरण तुमचं असेल, ठीक आहे ना. सो अशी जी काही विकास प्राधिकरण आहेत ती देखील स्थानिक प्राधिकरणाचे काय बनतील की पार्ट बनतील. मी फक्त एक्झाम्पल्स घेतले, अशा प्रकारची लोकल लेवलला काम करण्याचे काही प्राधिकरण असतील त्याचे काय असेल की पार्ट बनतील, समजून घ्या, ठीक आहे ना. आणि मग एक मुद्दा जो आपण तिकडे पण डिस्कस केला आरटीआय मध्ये, पण तो लक्षात घ्या की शासन वगैरे म्हटलं आपण की त्यामध्ये काय म्हणतो आपण की स्थापना, त्यांना वित्त पुरवठा, त्यांचं नियंत्रण हा पार्ट इथं पण लागू होतोय की यातला बघा ह्या तर येतीलच, प्लस यांच्याकडनं स्थापन झालेली, यांचं नियंत्रण असणारी किंवा यांच्याकडनं वित्त पुरवठा होणारी ज्या काही इतर संस्था असतील ना त्या देखील काय बनतील की तुमच्या स्थानिक प्राधिकरणाचा पार्ट बनतीलच, लक्षात ठेवा, ठीक आहे ना. पुढची व्याख्या आहे ती म्हणजे की सार्वजनिक प्राधिकरण. ह्याची व्याख्या परत आपण आरटीआय मध्ये डिस्कस केली, ती आता परत रिपीट करतो आपण. त्यामध्ये काय काय बघा, त्यामध्ये शासन विभाग येतो, नीट समजून घ्या. त्यानंतर सगळ्या प्रकारची प्राधिकरण तुमची येतील, संस्था गव्हर्नमेंट तुमचे दिसते तुमचे, ठीक आहे ना. सगळ्या प्रकारच्या सरकारी संघटना येतील, सगळ्या प्रकारचे सरकारी निकाय येतील, सगळ्या प्रकारचे महामंडळ येतील. त्यानंतर बघा हे तर आहेच तुमचं, हे लक्षात ठेवा, वर्ड टू वर्ड लक्षात ठेवा. एक्झामला प्रत्येक शब्दावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इथे जे मुद्दे घेतलेत आपण त्याचा एकही मुद्दा फालतू नाहीये, सगळे मुद्दे एक्झामच्या दृष्टीने काय की महत्वाचे तुमचे. सो सार्वजनिक प्राधिकरण म्हटलं की तुम्हाला 4-5 शब्द माहितीचे पाहिजे. काय काय मी परत रिपीट करतो, शासन विभाग, प्राधिकरण, संघटना, निकाय आणि महामंडळ तुमचं. याच्या व्यतिरिक्त अजून कशाचा समावेश सार्वजनिक प्राधिकरणामध्ये होतोय तर ते समजून घ्या. संविधान, राज्य विधिमंडळ, शासन आदेशाद्वारे स्थापन संस्था, मी परत रिपीट करतो. अजून काय त्यामध्ये तर संविधान म्हणजे कॉन्स्टिट्यूशनद्वारे स्थापन केलेल्या संस्था किंवा राज्य विधिमंडळाद्वारे स्थापन केलेल्या संस्था किंवा शासन आदेशाद्वारे स्थापन केलेल्या संस्था, हे देखील तुमचं काय असणार आहे की सार्वजनिक प्राधिकरणाचा हिस्सा असणार आहे. त्यानंतर राज्य, हे मगाशी बोललो आपण, राज्य शासनाची मालकी, नियंत्रण आणि वित्त पुरवठा हे आपण डिस्कस केलं आरटीआय मध्ये, पण तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या, कारण त्या व्हिडिओमध्ये ह्या कन्सेप्ट आहेत ना त्या आपण तिथं अजून डिटेलमध्ये काय की बोलूया तुमचं. त्यामुळं शासनाची मालकी असणारे, शासनाचं नियंत्रण असणारे, शासनाचा वित्त पुरवठा असणारे हे देखील संस्था काय असतील तुमच्या सार्वजनिक प्राधिकरणाचा हिस्सा असतील. दोघांच्या मध्ये कन्फ्युजन करायचं नाही. स्थानिक प्राधिकरण वेगळं आहे आणि सार्वजनिक प्राधिकरण वेगळं आहे. वेगळे दोन्ही सेमच आहेत, पण दोघांच्या वेगळ्या वेगळ्या व्याख्या या ऍक्ट मध्ये दिलेल्या आहेत, तर त्या व्याख्या आपण तशाच लक्षात ठेवूया. दोघांना मिक्स करायची गरज नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे ना. स्थानिक प्राधिकरण वेगळं आहे आणि सार्वजनिक प्राधिकरण तुमचं काही की वेगळं आहे, ठीक आहे ना. पुढच्या स्लाइड जाऊ आपण. येस, आर्टिकल 2 संपते. आर्टिकल 2 मध्ये महत्वाची व्याख्या होती, आपण त्या व्याख्या डिस्कस करून तुमच्या आता इथे आपलं आर्टिकल 3. आर्टिकल 3 देखील महत्वाचं आहे, काय काय त्यामध्ये गोष्टी बघूया आपण, ठीक आहे ना. काय म्हणतो बघा आर्टिकल 3 मध्ये, तर टायटल आहे त्याचं अधिसूचित करणे. अधिसूचित करणे म्हणजे काय शब्द वापरते, सांगणे. काय सांगायचं बघा, तर या खाली दिलेल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी त्यांनी काय केलं लोकांना सांगायचं. आपण आरटीआय मध्ये पण बोललो होतो की काही माहिती जी आहे ना ती काय करायची त्यांनी आपोआपच लोकांना सांगून टाकायची. तशी यांना पण आपण काय केलं की काय त्यांच्यावरती बंधन घातले. ते बंधन काय बघा, प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण, आता बघा व्याख्या लिहा बघा, व्याख्या लिहा बघा. आता आपण मागच्या स्लाइड काय केलं की सार्वजनिक प्राधिकरणाची व्याख्या बघितली होती, तीच व्याख्या तुमची तालिका शब्दाला तुमचा शब्द आला इथे बघा. काय म्हणजे प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण अधिनियमित झाल्याच्या 3 महिन्याच्या आत, लक्षात ठेवा डेट महत्वाची आहे. मागं पण आपण आरटीआय मध्ये 120 दिवस 100 दिवस त्या तारखा बघितल्या तुमची किंवा आपण दिवस बघितले. इथे काय बघा की प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण, प्रत्येक सरकारी संस्थाची सार्वजनिक प्राधिकरणाची व्याख्या बघितली आपण, ते सगळे लोक काय करतील तर अधिनियम ज्यावेळेस तुमचा अधिनियमित झाला म्हणजे लागू झाला तेव्हा त्याच्यानंतर पुढच्या 3 महिन्याच्या आत त्यांचं जे काही सूचना फलक असेल, त्यांचं जे काही संकेतस्थळ म्हणजे त्यांची वेबसाईट असेल, याच्यावरती खालील गोष्टी प्रदर्शित करेल. त्या तुम्हाला लोकांना काय की लोकांना पटकन समजल्या पाहिजेत. काय काय गोष्टी आहेत त्या गोष्टींची यादी आपण घेते. काय काय गोष्टी, तुमची पहिली गोष्ट आहे पूर्वत असलेल्या लोकसेवा. म्हणजे तुम्ही एखाद्या ऑफिसला गेला गव्हर्नमेंटच्या, तर हे गव्हर्नमेंटचं ऑफिस कुठल्या प्रकारच्या लोकसेवा पुरवते याची यादी त्यांनी पब्लिश करणं गरजेचं आहे.
दुसरं, तिथला पदनिर्देशित अधिकारी, मग आपण बोललो होतो की तुम्हाला ते पर्टिक्युलर डॉक्युमेंट इश्यू करणारा जो काही माणूस आहे, त्याचा अधिकारी आहे, तो म्हणजे कोण असतो? पदनिर्देशित अधिकारी. तर त्याचं नाव पण तिथं पाहिजे की इथला पदनिर्देशित अधिकारी कोण आहे. तिसरं, प्रथम आणि द्वितीय अपील अधिकारी, म्हणजे आपण मगाशी बोलल्याप्रमाणे की तुमचं समाधान होत नाहीये, हा व्यक्ती जो म्हटलाय आपण पदनिर्देशित अधिकारी, तो जर तुमची सर्व्हिस तुम्हाला देऊ शकत नसेल, तुमची सेवा देऊ शकत नसेल, तर तुम्हाला अपील कोणाला करायचं आहे. मग त्यामध्ये पण 2 टप्पे केलेत, प्रथम अपील अधिकारी आणि द्वितीय अपील अधिकारी, त्यांची देखील नावं तिथं असणे गरजेचं आहे. कालमर्यादा पर्टिक्युलर, की तुम्ही अप्लाय करताय पॅन कार्ड साठी, तुम्ही आधार कार्ड साठी, कशासाठी तुमच्या डॉक्युमेंटसाठी, तर ते पर्टिक्युलर डॉक्युमेंट गॅजेटसाठी तुमच्या, ते पर्टिक्युलर डॉक्युमेंट तुम्हाला किती दिवसांच्या आत मिळणार, त्याचं एक टेन्युअर टाइम शेड्यूल तुमचं मध्ये बघा मिळणार. नमुना आणि शुल्क, नमुना म्हणजे काय, की ऍप्लिकेशन कसं करायचं, कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतील, यादी कुठली असेल तुमचं, याचा नमुना दिला असेल. आणि शुल्क, शुल्क म्हणजे काय, की यासाठी खर्च किती. बघा, जे आपण उद्दिष्ट बघितली होती कायद्याची, तर ती उद्दिष्ट तुम्हाला इथेच फुलफिल होताना दिसतील, की कालमर्यादा काय असणार आहे, शुल्क काय असणार आहे, अर्ज कसा करायचा आहे, कुठली डॉक्युमेंट्स लागणार आहेत, या सगळ्यांची इत्यंभूत माहिती जी आहे ती कलम 3 मध्ये तुम्हाला काय की दिली गेलेली आहे. परत रिपीट करतो, आर्टिकल 1 नाव, व्याप्ती आणि प्रारंभ, आर्टिकल 2 वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या, आर्टिकल 3 काय सांगतो तुमचं, की अधिनियमित झाल्यापासून पुढच्या 3 महिन्याच्या आत सगळ्या सार्वजनिक प्राधिकरणानं या 4-5 गोष्टी आपण बोललो त्यांच्या एकतर वेबसाईट वरती किंवा त्यांचा जो काही बाहेरचा फलक असेल ऑफिसच्या, त्या फलकावरती या माहिती जी आहे ती माहिती पब्लिश करणं त्याच्यावरती कंपल्सरी असेल. नेक्स्ट आहे आर्टिकल 4. आर्टिकल 4 काय म्हणतो बघा, विहित काल मर्यादेमध्ये लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क येतो. बघा, आर्टिकल 4 काय सांगतो तुमचं, की याच्यानुसार जी काही तुम्ही एखाद्या सेवेसाठी काल मर्यादा घालून ठेवली असेल, त्या काल मर्यादेच्या आत जो प्राप्त व्यक्ती आहे ना, त्याला ती सेवा मिळणं हा त्याचा काय असणार आहे, की हक्क असणार आहे. नीट समजून घ्या, आर्टिकल 4 महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. प्रश्न टाकतील की विहित काल मर्यादेच्या आत लोकसेवा प्राप्त होणं हा हक्क आहे, हे खालीलपैकी कोणत्या आर्टिकल नुसार, तर आपल्याला ते पर्टिक्युलरली आठवलं पाहिजे. ते आर्टिकल कोणतं आहे, तर आर्टिकल 4 आहे. अपवाद आहे त्याला 2, ते अपवाद समजून घ्या. पहिला अपवाद आहे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरा अपवाद आहे निवडणूक कालावधी. हे अपवाद देखील समजून घ्या बरं का. आर्टिकल 4 काय करते, तुम्हाला तुमची जी सेवा आहे ती विहित काल मर्यादा देण्याचा हक्क तुम्हाला प्रदान करते, पण त्याला अपवाद काय, पहिला आपण काय म्हणलो, नैसर्गिक आपत्ती, पूर आलाय, भूकंप आलाय, अजून काहीतरी कुठली नैसर्गिक आपत्ती आली, त्या केसमध्ये तुम्हाला तुमची सेवा मिळायला वेळ लागू शकतोय, किंवा निवडणूक कालावधी चालू आहे. तर आपल्याला माहिती आहे की बऱ्यापैकी जे पद निर्देशित अधिकारी असतात यांच्यावरती अशी जबाबदारी पडू शकते, अचानक निवडणुका लागल्या तर निवडणुकांचं काम देखील त्या लोकांना करावं लागू शकते. त्यामुळे तिथे पण बघतो आपण की तुम्हाला मे बी तुमची सेवा मिळायला वेळ लागेल. सो आर्टिकल 4 त्या दृष्टीने काय करा की लक्षात ठेवा. पुढे जाऊया आपण आर्टिकल 5. येस, 5 काय बघा, तर लोकसेवा पुरवणे ते देखील कसं काल मर्यादित. 2 थोडेसे गोष्टी सिमिलर दिसतील. आर्टिकल 4 काय होतं, लोकसेवा मिळणे हा काय असेल की आपला हक्क असेल, आणि आर्टिकल 5 काय म्हणते, तर लोकसेवा पुरवण्यासंदर्भात भाष्य करते. मी मग बोलतो ना की जोड्या लावणा प्रश्न पडतात. मग जोड्याला कधी काय होतं, तुमचे फक्त आर्टिकल सांगतात, आर्टिकल 4, 5, 6, 7, 8 आणि पुढे तुमच्या काय की त्यातले कीवर्ड्स घेतात. त्यामुळं समजा आर्टिकल 4 असेल तर त्या समोरचे कीवर्ड काय असेल, तर लोकसेवा मिळणे हा हक्क आहे. आणि आर्टिकल 5 असेल तर काय शब्द असेल आपण, की लोकसेवा पुरवणे काल मर्यादेमध्ये, हा तुमचा काय असेल की आर्टिकल 5 चा टायटल तुमचा असणार आहे. त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं एक्झामच्या वेळेला, त्यामुळे हे प्रॉपर लक्षात ठेवा. आणि मग आता मग अशी बोललो आपण की मेन्सला वगैरे बघतो कंबाईनच्या आपण की डिटेल क्वेश्चन तुमचे येत आहेत. तर आर्टिकल 5 मधलं सबसेक्शन 1 काय सांगते बघा. आर्टिकल 5 चं टायटल काय, तर काल मर्यादेमध्ये ठराविक लिमिटमध्ये काय करणे की सेवा पुरवणे. आणि 5.1 काय सांगते बघा, लोकसेवा प्राप्त करण्यासाठी पद निर्देशित अधिकाऱ्याकडे काय करणे की अर्ज करणं. सो ऑब्विसली आपल्याला माहिती आहे की तुम्हाला सेवा तेव्हाच मिळणार आहे जेव्हा तुम्ही काय करा की तुझं ऑफिस आहे तेव्हा तुम्ही अर्ज करा. तो अर्ज करण्याचा जे काही पद्धत आहे तुमच्या कुठे दिले, सेक्शन सो कलम 5 त्याचं सबसेक्शन 1 मध्ये. 5.2 काय सांगते बघा, पद निर्देशित अधिकारी काय करू शकतो बघा, एकदा का तुमचं ऍप्लिकेशन, तुमचं प्रपोजल सेवा मागण्याचं त्या पद निर्देशित अधिकाऱ्याच्या समोर आलं की तो काय काय करू शकतोय, ते तुमच्या आर्टिकल 5 मधलं सेक्शन 2 मध्ये दिले. तुमच्या काय करू शकतोय, तो एक तात्काळ सेवा मंजूर करेल, तात्काळ सेवा देऊन टाकेल तुम्हाला की भाई आता काम होण्यासारखं आहे ना, आत्ताच घेऊन जातो तुझं डॉक्युमेंट, ठीक आहे ना, त्याला काही थांबायची आवश्यकता नाही. बाहेर मे बी टाइम मेन्शन केला की 8 दिवस, पण मी आता देऊ शकतो तुला, तू आताच घेऊन जा, हे करू शकतोय. दुसरं, सेवा मंजूर करेल, म्हणजे प्रपोजल आले
ठीक आहे, डॉक्युमेंट्स ओके आहेत, ठीक आहे, तुझं मी प्रपोजल मंजूर करतोय आणि जो काय टाइम पिरियड ठरलाय 10, 20, 15 दिवस तुमचा, त्या टाइम तुला काय मिळेल, तुझं डॉक्युमेंट तुला मिळून जाईल. आणि तिसरं, लेखी कारण देऊन नकार देईल, हे महत्वाचं आहे. हे कुठे मेन्शन केले, आर्टिकल 5.2 मध्ये सांगितलं तुमच्या. बघा 3 गोष्टी आहेत कुणाच्या हातामध्ये, पद निर्देशित अधिकाऱ्याच्या हातामध्ये 3 गोष्टी आहेत आर्टिकल 5.2 नुसार. कुठल्या कुठल्या गोष्टी, पहिलं तात्काळ सेवा देऊन टाकणं, दुसरं सेवा मंजूर करणं आणि विहित कालमर्यादित सेवा काय करणं त्याला प्रदान करणं, आणि तिसरं जर तो ती सेवा देऊ शकत नसेल, काही कारण काही असेल तर तसं लेखी कारण त्यानं द्यायचंय की ही सेवा मी तुला या कारणामुळे देऊ शकत नाहीये. आणि मग याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ तुमचा अर्ज फेटाळला गेला. आणि मग अर्ज फेटाळल्यानंतर बघतो आपण की तुम्हाला तसं लेखी कळवलं जाईल, प्लस तुम्हाला काय सांगितलं जाईल की तू या कालावधीत या अधिकाऱ्याकडे काय कर की अपील कर, मी तुला ही सेवा जी आहे ती सेवा देऊ शकत नाही असं तो पदनिश्चित ऑफिसर म्हणेल. आणि तुम्हाला काय सांगेल की हा टेन्युअर आहे काय तर 40 दिवस, 45 दिवस, 90 दिवस, या कालावधीच्या आत तू काय कर की वरच्या ऑथॉरिटी तुमच्या अपील करून टाक तुमच्या. हे कुठे सांगितले, हे कलम 5 सबसेक्शन 2 मध्ये सांगितलेलं आहे. नीट प्रॉपरली काय करा की लक्षात ठेवा. पुढचा एक कलम 6, त्यामध्ये फक्त काय म्हणले की अर्जाची स्थिती पाहणं तुमचे काही महत्वाचं नाही, तुम्ही कलम काय शकता की फक्त वाचून ठेवा, जोड्या लावायला प्रश्न पडतात आपल्याला माहिती असेल. कलम 6 मध्ये काय म्हणले की अर्जाची स्थिती पाहणं, स्टेटस काय, कुठपर्यंत पोहोचले, काम होणार आहे की नाही होणार आहे, ही स्थिती ट्रॅक करणं थोडक्यात तुमचं. जसं आपण आपली अमेझॉनची, फ्लिपकार्टची ऑर्डर ट्रॅक करतो ना, कुठपर्यंत पोहोचले, शिपिंग झालंय का, इथं आलंय का, तर ते तशी तुमची काही की अर्जाची स्थिती जी आहे ती पाहणं तुमच्या कुठे आर्टिकल 6 मध्ये तुमचे. कलम 7 काय सांगते बघा की लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे. अगेन इतकंसं महत्वाचं कलम नाहीये, पण तुम्ही त्याला काय शकता की फक्त वाचून ठेवा. आता माहिती म्हणजे आयटीचा वापर हो, आपल्या सगळ्यांकडे बघतो आपण की गावागावामध्ये तुमच्या काय आता महाई सेवा केंद्र आहे, ते काय तेच आहे की तुम्हाला लोकसेवा प्रदान करण्यासाठी तुम्हाला आता तालुक्याच्या ठिकाणी जायची गरज नाही, तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जायची आवश्यकता नाहीये. तुमची जी काही कामं असतील तुमच्या गावात होतील, कसं, इंटरनेटचा वापर करून. आपलं सरकार नावाचं पोर्टल चालू केलं, आमकामुक पोर्टल चालू केलं आपण, आणि त्यातनं आपण काय करतोय की तुमची जी काही कामं आहेत ना ती कामं ऑनलाईन करतोय आपण. हे कुठं सांगितलंय, हे कलम 7. ऑनलाईन का, ऑनलाईन कामं फास्ट होतं. लक्षात ठेवा, ऑनलाईन करण्याचा हेतू एकच आहे की आपल्याला विहित कालमर्यादेमध्ये काय करायचं आहे की लोकांना सेवा पुरवायची आहे. म्हणून आर्टिकल 7 सांगते की जास्तीत जास्त काय करायचं तुम्ही इथं फिजिकल काम करण्यापेक्षा ऑनलाईन काम करा, माहिती तंत्रज्ञानाचा आयटीचा काय करा की वापर करा. हे आर्टिकल 7 सांगतो तुमचं. सो 6, 7 इतके महत्वाचे नाही, पण तुम्ही काय करा फक्त ना वाचून ठेवा. नेक्स्ट पुढे होतोय आपण आर्टिकल 8. काय बघा महत्वाचं आहे, अपील अधिकारी नियुक्त करणे. आता आपण बोललो ना की जर पदनिर्देशित अधिकारी तुम्हाला सर्व्हिस देऊ शकत नसेल तर तुम्ही काय करताय, तुम्ही अपील अधिकाऱ्याकडे जाताय. त्याची नियुक्तीविषयी बोललोय आपण की त्याची नेमणूक कोण करेल. तर म्हटले बघा नेमणुकीचं सरळ दिलंय आपण, काय म्हटलं, सार्वजनिक प्राधिकरण त्याची नेमणूक करेल. मग आपण 2 नंबरच्या आर्टिकल मध्ये सार्वजनिक प्राधिकरणाची काय बघितली की व्याख्या बघितलेली आहे. आणि इथं आपण तेच बघतोय की कलम 8 नुसार काय केलं जाईल, अपीलीय अधिकाऱ्याची नेमणूक केली जाईल, हे लक्षात घ्या. आणि मग पुढचा प्रश्न येतोय की या अपीलीय अधिकाऱ्याची नेमणूक कोण करणार, नेमणूक करेल तुमचं सार्वजनिक प्राधिकरण. आता त्यांच्यामध्ये 2 प्रकार मग बोलू ना, प्रथम अपीलीय अधिकारी आणि दुसरा आहे द्वितीय अपीलीय अधिकारी. ठीक आहे ना. त्यातला जो प्रथम अपीलीय अधिकारी आहे त्याचा स्तर काय असला पाहिजे, तो कुठल्या दर्जाचा अधिकारी असला पाहिजे, तो गट ब किंवा त्या समकक्ष काय असला पाहिजे की तो अधिकारी असला पाहिजे. आणि ऑब्विसली जो द्वितीय अपील अधिकारी आहे तो काय असला पाहिजे, तो प्रथम पेक्षा वरच्या दर्जाचा, म्हणजे साधारण जो तो वर्ग 1 चा वगैरे ऑफिसर तो असला पाहिजे तुमचा. हे 2-3 मध्ये काय करा की आर्टिकल 2 किंवा सेक्शन 2 मध्ये लक्षात ठेवा तुमची. ठीक आहे ना. नंतर आहे कलम 9 तुमचं, ज्यामध्ये ऍक्च्युअली अपील बद्दल बोललं गेले. बघा कलम 8 काय, तर अपीलीय अधिकारी ची नेमणूक किंवा नियुक्ती तुमची कोण करते, सार्वजनिक प्राधिकरण करते तुमचं. आता कलम 9 काय म्हणते की जर तुम्हाला तुमची सेवा मिळाली नसेल तर त्याची अपील कोणाकडे करणार आपण, तर त्याच्या अपील विषयी बघतो आपण किती मुद्दे आहेत तुमच्या. पहिलं बघा प्रथम अपील, हे लक्षात ठेवा, हे फार आयोगाला किंवा तुमची कुठली जी एक्झाम तुमची ऑथॉरिटी असेल त्यांना हे मुद्दे फार आवडतात, त्यामुळे मुद्दे लक्षात ठेवा. आर्टिकल 9 अपील विषयी बोलते. पहिलं अपील तुमचं जे आहे ते कसं आहे बघा, 30 दिवसांच्या आत तुम्हाला ते पहिलं अपील केलं पाहिजे. बघा यानं कोणी पदनिर्देशित ऑफिसरनं तुम्हाला सांगितलं की मी सेवा देऊ शकत नाही, लेखी दिलं की ते लेखी मिळाल्यानंतर पुढच्या 30 दिवसांच्या आत तुम्ही काय करायचंय की या ऑफिसर तुम्ही काय करायचंय की अपील करायचंय. बघा एक्सेप्शन केसमध्ये, अपवाद स्थितीमध्ये काय होऊ शकते की हा जो कालावधी आहे तो 90 दिवसांच्या पर्यंत एक्सटेंड होऊ शकतोय. कालावधी प्रत्येक ठिकाणची लक्षात ठेवा. अपील किती दिवसात झालं पाहिजे, कॉमनली
30 दिवसात झालं पाहिजे. पण एक्सेप्शन अपवाद कुठला अपवाद होऊ शकतोय, पुरा लांब काही तुमचं झालं तर ते 90 दिवसापर्यंत काय करतो आपण एक्सटेंड करतोय. पुढे बघा, द्वितीय अपील आपण कधी कधी करतोय आपण, तर हा जो पहिला अपील अधिकारी आहे त्याचा आदेश आला मी पण ही सर्व्हिस देऊ शकत नाही किंवा मी ते देण्यासाठी काय की इनकॅपेबल आहे, तर त्याच्यानंतर पुढच्या 30 दिवसांच्या आत तुम्ही काय करताय की अपील करताय. दोन्ही ठिकाणचा कालावधी बघा, इथं पण 30 दिवस आहेत तुमचे, इथे पण तुमचे काय आहेत की 30 दिवस तुमचे, ठीक आहे ना. सो आता तो खाली काय म्हणतो बघा, प्रथम अपीलचा आदेश न आल्यास, हे पण समजून घ्या बरं का. पहिले दोन मुद्दे आपल्याला क्लिअर झाले की पहिला अपील तुम्हाला 30 दिवसांच्या आत करायचं आहे. जर अपवाद स्थिती असेल तर तुम्हाला 90 दिवसांचा कालावधी मिळू शकतोय. तिथे पण तुमचं समाधान नाही झालं तर आपण बघतो की तुम्ही दुसरा अपील करू शकताय. ते देखील बघतो आपण तुमचा प्रथम अपीलाचा तुमचा आदेश मिळाला की तुम्हाला सर्व्हिस मिळणार नाहीये, त्यानंतर पुढच्या 30 दिवस तुम्ही अपील करताय. खाली काही वेगळ्या गोष्टी आपण मेन्शन केल्या, काय गोष्टी बघा फक्त, ठीक आहे ना. की प्रथम अपीलचा आदेश न आल्यास पहिले अपील दाखल केलेल्या दिनांकापासून 45 दिवसांच्या आपण काय करतोय की इथं तुमचं अपील पुढची मागणी करू शकतो आपण. थोडंसं मी स्टेटमेंट क्लिअर करतो. काय म्हणलं बघा, जे पहिला अपील आपण केलं होतं त्याचा जर आपला आदेश आला, काय आदेश आला की आम्ही तुम्हाला सर्व्हिस देऊ शकत नाहीये, तर आपण काय करतोय 30 दिवसांच्यात आपण दुसरा अपील करू शकतोय. पण जर समजा केलेल्या पहिल्या अपीलाचा आदेश आलाच नाही, तर बघतो आपण की पहिला अपील आपण जेव्हा दाखल केलं होतं तर त्यानंतर बघतो आपण की जवळपास 45 दिवसानंतर आपण काय करतोय की तिथं आपण अपील करू शकतोय दुसऱ्या ठिकाणी तुमच्या दुसऱ्या अपील. आणि काही केसमध्ये बघतो आपण की तो कालावधी तुमच्या 90 दिवसांच्या पर्यंत एक्सटेंड होऊ शकतोय. दोन्ही कंडिशन समजून घ्या, मी परत रिपीट करतो बघा. पद निर्देशित अधिकारी केला, सर्व्हिसचा जो काही कालावधी ठरला असेल तुमचा 15 दिवस 20 दिवस तुमचा, त्या कालावधीत तुम्हाला सर्व्हिस नाही मिळाली, तुम्ही काय करताय की प्रथम अपील करताय, ठीक आहे ना. प्रथम अपील तुम्ही केलं तर प्रथम अपील काय म्हणलं आपण की तुमचं 30 दिवसांच्या आत तुम्ही केलं पाहिजे. पद निर्देशित अधिकाऱ्याकडे तुम्ही ऍप्लिकेशन केलं तर त्याने लेखी स्वरूपात सांगितलं सर्व्हिस देऊ शकत नाही, मग तुम्ही काय केलं की 30 दिवसात तुम्ही वरती अपील केलं, पहिला अपील केलं. काही केसमध्ये तुमचा कालावधी काय म्हणू आपण की 90 दिवसांचा होतोय. बरं, पहिल्या अपील अधिकाऱ्याने सांगितलं मी पण सर्व्हिस देऊ शकत नाही, त्याचा आदेश मिळाला की आदेश मिळाल्यानंतर आपण काय करतो की पुढच्या 30 दिवसांच्या काय करतो आपण दुसरा अपील करतोय. ही कॉमन कंडिशन झाली. पण समजा तुम्ही पहिला अपील केलं आणि पहिल्या अपील केल्यानंतर त्याने काय केलं की तुम्हाला आदेश दिलाच नाही की तुझी सर्व्हिस देतो का नाही देत होते, तर त्या केसमध्ये आपण काय म्हणलो की आदेश न मिळाल्यास आपण म्हणलो की ज्यावेळेस आपण ऍप्लिकेशन दाखल केलं तर त्याच्या 45 दिवसांच्या आत आपण काय करतोय की दुसरा अपील करतोय. आणि काही केसमध्ये आपण तुमचं कळलं की 90 दिवसांच्या पर्यंत एक्सटेंड होऊ शकतो. हे मुद्दे प्रॉपर लक्षात ठेवा, एक्झामच्या वेळेला कन्फ्युजन करतात आणि आयोगाला आवडतात प्रश्न विचार तुमचे, त्यामुळे काय करायचं हे प्रॉपर लक्षात ठेवा. आर्टिकल 9 तुमचं, ठीक आहे ना. पुढं आर्टिकल 10 काय, शास्ती. शास्तीचा अर्थ आपण परत डिस्कस केला. शास्ती म्हणजे दंड, कारवाई तुमची ती फक्त आपण बघतोय तुमचं, ठीक आहे. काय काय कारवाई बघा. पहिलं, जो पद निर्देशित अधिकारी ज्याने तुम्हाला सर्व्हिस देणं अपेक्षित आहे, समजा त्यानं तुम्हाला एखाद्या जे काही ठरली असेल कालमर्यादा, त्या कालमर्यादेत सर्व्हिस नाही दिली तर त्याच्यावरती शास्ती काय बघा, शास्ती 500 रुपये ते 5000 रुपये किंवा राज्य शासन निश्चित करायला लागेल की दंड भरावा लागेल. कॉमन लक्षात ठेवा फक्त, जो पद निर्देशित अधिकारी आहे त्यानं जर तुम्हाला सर्व्हिस नाही दिली तर दंड किती आहे, 500 ते 5000 किंवा राज्य शासन डिसाईड करेल इतका काय की तुम्हाला दंड द्यावा लागेल, ठीक आहे ना. त्यानंतर इथं म्हणलं बघा, इथं फार महत्वाचं आहे, अपिलीय अधिकारी काय करतील की शास्ती देण्याचं काम करतील. म्हणजे कुणाला, पद निर्देशित अधिकाऱ्याला शास्ती सुनावण्याचं काम, त्याला दंड सुनावण्याचं काम कोण करतील, तर अपिलीय अधिकारी काय करतील, त्याला दंड सुनावण्याचं काम करतील. प्रॉपर लक्षात ठेवा. पुढे काय म्हणायचं दुसरा म्हणतो तुमचा, जे प्रथम अपिलीय अधिकारी असतील त्यांना काय म्हणलो आपण की त्यांना मुख्य आयुक्त शास्ती देतील आणि द्वितीयांना पण तुमचे कोण देतील तेच तुमचे खाली तुमचे असतील, ठीक आहे ना. सो हे नीट लक्षात ठेवा. तुमचं मुख्य आयुक्त कोण, तर यासारखे आपण एक आयोग स्थापन केलाय, राज्य लोकसेवा हक्क आयोग नावाचा आयोग आहे. त्याचे जे मुख्य आयुक्त आहेत ना ते काय करतील, तुमच्या या प्रथम अपिलीय अधिकाऱ्याला काय करतील की शास्ती देण्याचे काम करतील. बघा मी परत सांगतो, पद निर्देशित अधिकाऱ्याला शास्ती कोण देतील, तर अपिलीय अधिकारी देतील. प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांना शास्ती कोण देतील तुमचे, तर मुख्य आयुक्त काय करतील, शास्त्रीचं काम करतील. शास्ती किती आहे, तर 500 ते 5000 रुपये किंवा दंडाची रक्कम सेमच आहे. वरती पण ते 500 ते 5000 आहे आणि खाली पण तुमची किती आहे, 500 ते 5000 आहे. फक्त कोण कोणाला शास्ती देते लक्षात ठेवा, प्रॉपरली आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढे आहे कलम 11, काय म्हणतो, शिक्षेच्या रकमेची वसुली. म्हणजे समजा कोणालाही पद निर्देशित अधिकारी असेल किंवा खालचा आपण की तुमचा प्रथम अपिलीय अधिकारी तुमचा असेल,
कुणालाही जर शिक्षा म्हणून काय की दंड सुनावायचा असेल तर त्या शिक्षेच्या रकमेची वसुली कशी होईल, तर वसुलीच पण तिथे काही मुद्दे दिलेत. काय झालं की 30 दिवसांच्या आत दंड भरावा लागेल. समजून घ्या, हा जो काही दंड ठरला असेल ना तुमचा 505 रुपये तुमचा, तो तुम्हाला किती द्यायचा आहे, त्या अधिकाऱ्यानं 30 दिवसांच्या आत द्यायचा आहे. नाही भरला तर त्याच्या पगारात काय होतो, दंड जो वसूल केला जातो. हे तुमचं आर्टिकल काय की 10 आणि 11 आहे. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. येस, आर्टिकल 12. आर्टिकल 12 काय, तर पदनिर्देशित अधिकाऱ्यांच्या वरची जबाबदारी काय असेल, जो ज्या सार्वजनिक प्राधिकरणाचा पदनिर्देशित अधिकारी असेल त्याचं उत्तरदायित्व काय काय बघा. ती खाली आपण एक यादी मेन्शन केले, त्या आधी नीट बघून घ्या. पहिलं आहे लोकसेवा देण्यात कसूर, विलंब किंवा अपिलीय प्राधिकारी काय करतोय की निर्देशांचं पालन करत नाहीये. बघा हे काय बघतोय आपण, समजतंय का, आर्टिकल 12 बघतोय आपण, जे काय म्हणते की जो पदनिर्देशित अधिकारी आहे त्याची जबाबदारी काय काय असेल, त्याच्यावरती उत्तरदायित्व काय काय तुमचं असू शकते. कधी कुठल्या केसमध्ये त्याने त्याच्या जबाबदारीचं पालन केलेलं नाहीये असं आपण कधी म्हणणार, तर खालच्या गोष्टीच्या म्हणलो आपण काय केलं त्यानं की लोकसेवा देण्यात कसूर केली. कसूर म्हणजे काय, हलगर्जीपणा करतोय तो, किंवा मुद्दा म्हणजे काय करतोय की तो विलंब करतोय तो, ठीक आहे ना. किंवा जे अपिलीय अधिकारी आहेत त्याच्यावरचे त्या अपिलीय अधिकाऱ्यांचं काय करत नाही की तो आदेश पाळत नाहीये. हे त्याची काय असेल की जबाबदारी असेल खरं तर, की जर या गोष्टी तो करत असेल तर तो त्याच्या जबाबदारीचं काय करतोय की उल्लंघन करतोय. पुढे काय म्हणते बघा, द्वितीय अपिलीय अधिकारीकडून अशी माहिती मिळाल्यास सक्षम अधिकारी, हे थोडस इंटरेस्टिंग स्टेटमेंट बघा, 15 दिवसाच्या आत शिस्तभंगाची कारवाई करेल. फार इंटरेस्टिंग आहे, फार महत्वाचं आहे, नीट समजून घ्या. पदनिर्देशित अधिकाऱ्याला दोषी पकडायचा आहे, त्याच्यावरती दोष आरोप लावायचा आहे, त्याच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करायची, तर हे कधी शक्य आहे, जर तो हे वरचं काय ते करत असेल. वरचं काय, तर लोकसेवा कसूर करतोय, त्याला विलंब करतोय, किंवा काय करतोय की वरचा जो अपिलीय अधिकारी आहे त्यानं दिलेल्या आदेशांचं पालन करत नाहीये, यापैकी काहीही करतोय तर तो त्याची जबाबदारी पार पाडत नाही. हे क्लिअर झालं. आता पुढे बघा, पुढे काय म्हणले की त्याच्यावरचा जो द्वितीय अपिलीय अधिकारी असेल आणि त्यानं जर तसा रिपोर्ट पब्लिश केला कुणाकडं, सक्षम अधिकाऱ्याकडं. सक्षम अधिकाऱ्याची व्याख्या आपण काय केली की आरटीआय ऍक्ट मध्ये बघितली, तुम्ही काय करा की ती व्याख्या नीट बघून घ्या. सक्षम अधिकाऱ्याकडे जर तो रिपोर्ट पब्लिश केला, म्हणजे थोडक्यात समजून घ्या की जिल्हाधिकारी कार्यालय असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी काय असेल तिथे सक्षम अधिकारी असतील, आणि खालचा सगळा स्टाफ तुमचा काय असेल की तिथला पदनिर्देशित अधिकारी तुमचा असेल. थोडक्यात समजून घ्या, ठीक आहे ना. तर सक्षम अधिकारी काय करतील कधी, हे पण महत्वाचं आहे. पदनिर्देशित अधिकाऱ्यावरती कारवाई कधी होणार, जेव्हा द्वितीय अपिलीय अधिकारी तसा रिपोर्ट देतील कोणाला, सक्षम अधिकाऱ्याला, आणि तो रिपोर्ट पोहोचला की 15 दिवसांच्या आत त्या ऑफिसरवरती, कोणावरती, पदनिर्देशित अधिकाऱ्यावरती आपण काय करतोय, शिस्तभंगाची कारवाई करतोय. नीट थोडीशी प्रोसेस काय करायची समजून घ्या तुमची. आर्टिकल 12 हे सांगतो तुमचं, ठीक आहे ना. आणि पुढे काय म्हणते बघा, समाधानकारक खुलासा न झाल्यास त्याची काय होते की त्या अधिकाऱ्याची विभागीय चौकशी, हा जो काय 15 दिवस कालावधी आहे ना, त्या 15 दिवस कालावधीच्या आत जर त्यानं प्रॉपर खुलासा नाही केला कशाचा, की कसूर का झाली, विलंब का होतोय, वरच्या आपल्या अधिकाऱ्यांचं पालन का करत नाही, एक खुलासा नाही झाला तर त्याची काय करतो आपण, त्याची विभागीय चौकशी लावण्याचं काम होतं तुमचं. सो हे आर्टिकल 12 महत्वाचं आहे. कोण काय करते हे नीट समजून घ्या. इथं सक्षम अधिकारी हा शब्द नवीन इंट्रोड्यूस झाला, तो काय आहे, ह्या सगळ्या प्रोसेस बघतो आपण की द्वितीय अपील अधिकाऱ्याचा रोल काय, हे देखील प्रॉपर्ली काय करायचं की लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढे जातो आपण आर्टिकल 13 ला. हा आर्टिकल 13 येते आपलं, ते देखील महत्वाचं आहे. आतापर्यंत आपण जे आर्टिकल पहिले, आर्टिकल 1 महत्वाचं होतं, आर्टिकल 2 महत्वाचं होतं, आर्टिकल 3 महत्वाचं होतं, 4 महत्वाचं होतं, आय गेस 5 आणि 6 पण तुमची जी काही तितकीशी महत्वाची होती, 7, 8 महत्वाचं तुमचं होतं, 9 महत्वाचं होतं, 10 महत्वाचं होतं, 11 आणि 12 देखील तुमचं काय की महत्वाचं तुमचं होतं, 13 बघतो आपण, 13 देखील तुमचं काय की महत्वाचं आहे. काय बघा आर्टिकल 13, महाराष्ट्र राज्य सेवा आयोग गठीत करणे, स्थापन करणे तुमचं, ठीक आहे ना. आता आपण बोललो होतो की ह्या जो अधिनियम आहे त्या अधिनियमाची व्यवस्थित अंमलबजावणीसाठी आपण काय केली की एक आयोग स्थापन केला, आणि त्याचं नाव काय, तर महाराष्ट्र राज्य सेवा अधिनियम तुमचा, आयोग तुमचा. आर्टिकल किती आहे, आर्टिकल 13, नीट लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्य सेवा आयोग म्हटलं की आर्टिकल आपलं किती येते, तर आर्टिकल आपलं 13 येते, लक्षात ठेवा. शेवटी आपण काय करू, एक क्विक रिव्हिजन पण घेऊ आपण, लक्षात घ्या. म्हणजे एकदा लेक्चर संपलं ना की सगळ्या आर्टिकल्सची टायटल जे आहेत ना, ती टायटल्स आपण काय करू एकदा रिवाइज करू, म्हणजे तुमचं अजून ते काय होईल की पक्क होऊन जाईल. स्थापना कोण करणार, स्थापना राष्ट्रपती करेल.
क्लिअर आहे काय ते वावगं वेगळा असण्याची आवश्यकता नाहीये. हा जो आयोग म्हणतो आपण त्या आयोगाची स्थापना कोण करेल? राज्य शासन करेल. रचना कशा असतील त्यामध्ये? यामध्ये काय असतील? एक मुख्य सेवा हक्क आयुक्त असतील. लक्षात घ्या रचना काय तुमची बघतो आपण. एक कोण असेल तुमचा? तर राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त तुमचे असतील. आता इथे थोडीशी फॅक्ट देते, फॅक्ट लक्षात ठेवा. पहिले कोण होते? पहिले होते स्वाधीन क्षत्रिय. महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण होते? तर स्वाधीन क्षत्रिय होते. सध्या कोण आहेत? सध्या आहेत मनु कुमार श्रीवास्तव. दोन्ही नावं लक्षात ठेवा. पहिले कोण होते? स्वाधीन क्षत्रिय. कोण? तर महाराष्ट्राचे राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त. दुसरे कोण आहेत? दुसरे आहेत मनु कुमार श्रीवास्तव. दोन्ही नावं काय करा की प्रॉपरली लक्षात ठेवा. ठीक आहे ना. आणि पुढे बघतो आपण की हे कुठं काम करतील? हे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या एरियासाठी प्रामुख्याने काय करतील की लोक काम करतील. आणि मग यामध्ये उपसचिव. आता ही उपसचिव थोडीशी टेक्निकल गोष्ट आहे. उपसचिव त्याखाली कक्षा अधिकारी आणि बाकी लोक तुमचे असतील त्यात आपल्याला जायची आवश्यकता नाही, पण एक उपसचिव असतील याच्यामध्ये. त्याचबरोबर तिसरा मुद्दा कोण आहे बघा? राज्य लोकसेवा हक्क आयुक्त. बघा नीट समजून घ्या स्ट्रक्चर काय बघा. स्ट्रक्चर काय? पहिल्यांदा एक असतील कोण? राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त. ज्यांचा एरिया काय असेल? त्यांचा एरिया आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. अजून कोण असतील? उपसचिव असतील जे की टेक्निकल बाबी सांभाळतील, मंत्रालयात काम करतील, त्यामध्ये कक्षा अधिकारी बाकी लोक तुमचे असतील, त्याच्या आपल्याला त्याची आवश्यकता नाहीये. तिसरं राज्य लोकसेवा हक्क आयुक्त असतील जे की विभागवार असतील. बघा विभागवार म्हणजे काय? आपले जे विभाग आहेत औरंगाबाद विभाग, नाशिक विभाग, पुणे विभाग, कोकण विभाग, अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. या प्रत्येक विभागासाठी एक कोण असेल? तर राज्य लोकसेवा हक्क आयुक्त. मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त वेगळे आणि राज्य लोकसेवा हक्क आयुक्त काय की वेगवेगळे तुमचे. दोघांचं बाकी डेफिनेशन काय की समजून घ्या तुमचं. ठीक आहे ना. आता जर बोललो आपण हा जो आयोग आहे त्या आयोगाची स्थापना कोण करते? राज्य शासन करते. आता हे जे आपण सगळे मेंबर्स बघितले हे मुख्य आयुक्त किंवा इतर आयुक्त तुमचे, यांची नियुक्ती कोण करते? यांची नियुक्ती करतील तुमचे राज्यपाल. महत्वाचं आहे लक्षात ठेवा. राज्य मुख्य सेवा आयुक्त आणि राज्य तुमचे इतर आयुक्त तुमचे यांची अपॉइंटमेंट कोण करणार? तर राज्यपाल त्यांची अपॉइंटमेंट करणार. पण त्यांच्या इच्छेने नाहीये. त्यासाठी एक निवड समिती असेल. त्यात कोण कोण तुमचे सेम समिती आहे जी आपण आरटीआय मध्ये बघितली होती. कोण कोण आहेत? मुख्यमंत्रीचे अध्यक्ष असतील, त्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेता मेंबर असेल, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला एक कॅबिनेट मंत्री त्यामध्ये असेल. सेमच आहे, वेगळं नाही. आरटीआय मध्ये पण आपण हीच निवड समिती बघितली होती राज्याच्या तुमच्या आयुक्तासाठी तुमच्या. ठीक आहे ना. पात्रता काय आहे बघा इथवण्यासाठी तुमच्या पात्रता वेगळी आहे. कोण बाहेरची लोक आपण आणून बसवत नाहीये. ही गव्हर्नमेंट जॉब असणारे गव्हर्नमेंटचे ऑफिसर्स काय करतो आपण इथं या पदांच्यावरती अपॉइंट करतो आपण. कोण कोण तुमचे असतील? ज्यांना शासन आणि सार्वजनिक प्राधिकरण यांच्यामध्ये काही प्रशासनाचा मोठा अनुभव आहे अशा ऑफिसरची आपण तिथं अपॉइंटमेंट करतो. अपात्रता तर आहेच तुमची की जी आपण माहिती आयुक्तांच्या मध्ये आपण काय बघितली तुमच्या अपात्रता बघितली होती तीच अपात्रता काय तुमच्या होती इथं लागू होतात. हे जे आहेत आपले सध्याचे मनु कुमार श्रीवास्तव हे रिटायर्ड IAS आहेत. त्यामुळे जे गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत त्यांचीच काय करतो आपण इथं अपॉइंटमेंट करत असतो. इथं लक्षात घ्या अपात्रतेचे निकष आहेत ना ते अपात्रतेचे निकष आपण आरटीआयच्या ज्या ऍक्ट मध्ये बघितले होते तेच निकष इथे लागू होतात. ते कोणते आहेत? ज्यांना आठवत आहे त्यांनी काय करायचं तुम्ही पटकन ते कमेंट करून सांगा मला. ठीक आहे ना. आणि ते एक मुद्दा आहे तो म्हणजे की मुख्यालयाचं कुठे आहे? नरिमन पॉईंट मुंबईला काय की तुमच्या या आयोगाचं काय की मुख्यालय लक्षात ठेवा. ठीक आहे ना. हे मुद्दे आर्टिकल 13 मध्ये महत्वाचे आहेत. प्रॉपर काय करू आपण यांना लक्षात ठेवा. एक्झामला विचारण्याची शक्यता फार जास्त आहे. नेक्स्ट पुढं आर्टिकल 14 ज्यामध्ये आता जो आपण आयोग बघितला त्या आयोगाचे आपण जे काही मेंबर्स बघितले त्यांचा पदावधी आणि सेवाक्षेत्र अगदी क्विकली बघू आपण काय डिटेल्सच्या आवश्यक. तुमचा पदावधी बघा 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष हा त्यांचा काय असेल की पदावधी असेल. कोणाचा? मुख्य आयुक्तांचा आणि तुमचे इतर आयुक्त तुमचे. ठीक आहे ना. प्लस पुनर्नियुक्ती नाही. एकदा अपॉइंटमेंट झाली तुमची की तुमची पुन्हा काय होणार नाही की रिअपॉइंटमेंट त्या पदाच्या वरती होणार नाहीये. शपथ कोण देईल त्यांना? शपथ त्यांना कोण देतील की राज्यपाल देतील किंवा राज्यपालांच्याकडनं अपॉइंट केलं इतर कोणी व्यक्ती असेल तुमचं तो काय करेल तर शपथ द्यायचं काम करेल. ऑब्व्हियसली जर त्यांची अपॉइंटमेंट राज्यपाल करतायत तर काय होईल? त्यांना जर त्यांच्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर कोणाला देतील? ते राज्यपाल देतील. ठीक आहे ना. आणि वेतन जे वेतनावर काय ठरतं बघा. वेतन का महत्वाचं आहे? कारण त्याबरोबर त्या ऑफिसरचा दर्जा ठरतो लक्षात. ठीक आहे ना. वेतन काय असेल बघा. जे मुख्य आयुक्त मगाशी बोललो आपण राज्य लोकसेवा मुख्य आयुक्त म्हणतो आपण मगाशी आर्टिकल 13 मध्ये. तर त्या मुख्य आयुक्तांचा पगार जो असतो तो कसा असेल तर राज्य मुख्य माहिती आयुक्त जे म्हणलो आपण त्यांच्यावर असेल. सो दोघांना दर्जा सेमच आहे. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त आणि राज्याचे लोकसेवा हक्क आयुक्त या दोघांचाही दर्जा काय की सेमच आहे.
आणि जे इतर आयुक्त मगाशी बोललो आपण प्रत्येक विभागाचे, त्या आयुक्तांचा पगार किती असेल तर तो राज्य शासनाचे जे काही मुख्य सचिव आहेत आपले, ठीक आहे ना, चीफ ज्याला म्हणतो आपण सेक्रेटरी तुमचे, त्या मुख्य सचिवांचे इतका काय असेल की हा इतर आयुक्तांचा पगार असतो, त्यांचा दर्जा कसा असेल की इक्वल असेल. सो दोघांचाही दर्जा करण्यासाठी आपण काय केलं की त्यांच्या वेतनाचं आपण कंपॅरिझन केलंय. हे तुमचं कुठे दिलंय आर्टिकल 14 मध्ये काय काय दिलंय, पदावधी आणि सेवा शर्ती. मी परत काय मुद्दे रिपीट करतो, शपथ राज्यपाल देतील, कालावधी 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष असेल, पुनर्नियुक्ती होणार नाहीये, राजीनामा असेल तुमच्या राज्यपाल राजीनामा देतील, मुख्य लोकसेवा आयुक्तांचा दर्जा हा मुख्य माहिती आयुक्तांच्या जितका असेल आणि इतर आयुक्तांचा दर्जा काय असेल की राज्यांच्या सचिवांच्या जितका असेल. सो हे दोन्ही 4-5 मध्ये काय करायचं लक्षात तुमचं. पुढचं आहे कलम 15. ते काय सांगते तर मुख्य आयुक्त किंवा इतर आयुक्त यांना पदावरनं कसं दूर करता येईल, त्यांना जर काढून टाकायचं, काम व्यवस्थित करत नाहीत तर त्यांना त्यांच्या पदावरनं दूर कसं करता येईल त्याची पण प्रोसेस दिली तुमच्या. अधिकार कोणाला येतो, ऑब्विसली तो राज्यपालाला. अपॉइंटमेंट राज्यपाल, राजीनामा राज्यपाल आणि पदावरनं दूर करण्याचा अधिकार पण तुम्हाला तुमच्या राज्यपालाला. फक्त राज्यपाल स्वतःच्या इच्छेने पदावरून दूर करणार नाही. कधी करतील, कारण काय बघा, कारण आहे तर नादार म्हणजे दिवाळखोर आहे तो व्यक्ती, दुसरं काय नैतिक अधपतन झालंय म्हणजे भ्रष्टाचार करतोय व्यक्ती, दुसरं काय तो इतर पगारी नोकरी पण करतोय, इकडे पण काम करतोय आणि इतर पण काय करतोय की पगारी नोकरी करतोय. पुढं मानसिक शारीरिक तो काय की विकलांग आहे, असं जर राज्यपालाला पटलं की हा व्यक्ती मानसिक दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या हे काम करण्यास काय की असमर्थ आहे, ते राज्यपालांना पटणं गरजेचं आहे, ठीक आहे ना. सो अशा केसमध्ये राज्यपाल त्याला पदावरून दूर करतील, पण कधी, जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती काय करतील तसा आदेश देतील. पुन्हा एकदा स्वतः राज्यपालांना पदावरून दूर करण्याचा अधिकार आहे कोणाला, मुख्य तुमचे लोकसेवा हक्क आयुक्तांना आणि तुमच्या इतर आयुक्तांना, पण ते स्वतःच्या इच्छेने त्यांना पदावरून दूर करणार नाहीये. तर कधी करतील, जेव्हा त्यांना ही कारणं दिसतील, प्लस या कारणांच्या बरोबर काय बघतो आपण की जे बॉम्बे हायकोर्ट आहे त्याचे जे मुख्य न्यायमूर्ती तुमचे मुंबई हायकोर्ट जे आहे त्याचे मुख्य न्यायमूर्तींनी तसा आदेश दिला तरच काय करतील, राज्यपाल त्यांच्या पदावरनं दूर करतील. सो आर्टिकल 14 काय होतं तर त्यांचे पदावरून सेवा शर्ती होत्या. आर्टिकल 15 काय तुमचं तर मुख्य आयुक्त त्यांच्या पदावरून काय करणे की दूर करण्याविषयी तुमचं, ठीक आहे ना. सो नेक्स्ट पुढचा आर्टिकल आपण आर्टिकल 16 आहे, त्यामध्ये आयोगाचे अधिकार आणि कार्यांविषयी बोलले गेले. याच्यावरती देखील रिपीट मोड मध्ये क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे हा पार्ट इग्नोर करू नका. अगदी हे जे आपण लिहिले ना ABCDE जे पॉईंट दिलेत, अजून पण पॉईंट होते पण मी ते घेतलेले नाही, ते महत्वाचे पॉईंट तेवढेच घेतले तुमचे, ठीक आहे ना. सो या सब सेक्शन सब पॉइंट्स वरती पण क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत, त्यामुळे हा पॉईंट लाईटली घेऊ नका, ठीक आहे ना. सो आर्टिकल 16 ज्यामध्ये काय म्हणतो आपण की हा जो आता आपण आयोग बघितला राज्य लोकसेवा हक्क आयोग तुमचा, त्याचं नेमकं काम काय तर त्याचे काम आपण 2 पार्ट डिवाइड करतो आपण. पहिलं 16(1) मध्ये, दुसरं काय की 16(2) मध्ये. 16(1) मध्ये काय काय म्हणतो बघा, ए पॉईंट काय सांगतो बघा, ए पॉईंट तर लोकसेवा देण्यात कसूर जी काही करणारी प्रकरण असतील ती दाखल करून घेणं आणि निकालात काढणं. बघा खालना आलो, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी, द्वितीय अपिलीय अधिकारी, ठीक आहे ना. याच्यामध्ये बघतो आपण की जर कुठं कसूर राहिली असेल ही लोकसेवेची प्रकरणं तुमच्या त्या लोकांना सेवा देण्यामध्ये, तर अशी प्रकरणं दाखल करून घेणं स्वतःकडं, का कसूर राहिले ते आणि त्याला निकालात काढणं, की त्या संबंधित जो काही पात्र व्यक्ती असेल ना त्या पात्र व्यक्तीला एकतर ती सर्व्हिस मिळवून देणं किंवा जो ऑफिसर असेल तो ऑफिसरवरती कारवाई करणं, जे काय असेल तुमचं, ठीक आहे ना. दुसरं प्रथम द्वितीय अपिलीय अधिकाऱ्याची काय करणे की चौकशी करणं, मगाशी जेवढी बोलू आपण, ठीक आहे ना, की जर कुठल्याही कारणानं प्रथम अधिकारी किंवा द्वितीय अपिल अधिकारी त्यांचं काम करत नसतील, त्यांची सेवा पुरवत नसतील तर त्यांची चौकशी करण्याचा अधिकार तुमच्या कोणाला आहे तर या आयोगाला तुमचा. तिसरं सी पॉईंट काय सांगतो बघा, जो पदनिर्देशित अधिकारी आहे, अपिलीय अधिकारी आहे, त्यांची विभागीय चौकशी, मला बोललो आपण त्याच्याविषयी. सक्षम अधिकाऱ्याला काय बोलतो आपण की त्यांना तो अधिकार आहे रिपोर्ट देण्याचा, आणि जो रिपोर्ट आला की काय होईल त्यांची विभागीय चौकशी, तर ती विभागीय चौकशी कोणाची, पदनिर्देशित अधिकारी आणि अपिलीय अधिकारी दोन्ही प्रथम आणि द्वितीय तुमची यांची विभागीय चौकशी करण्याचा अधिकार तुमच्या कोणाला आहे ते आयोगाला आहे. ई पॉईंट काय सांगतो बघा तुमचा, सॉरी ई पॉईंट डी पॉईंट डी पॉईंट काय सांगतो बघा, तर लोकसेवा देण्यात पारदर्शकता आणणं, सुलभता आणणं आणि यासाठी काय करणं की वेगळ्या शिफारसी करणं तुमचं. आता हे थोडंसं कॉमन आहे, तुम्ही याला स्किप करू शकता. वरचे 2 पॉईंट तुमचे काय की महत्वाचे आहेत. ई पॉईंट काय सांगतो बघा, लोकसेवा कार्यक्षम देण्यासाठी काय करणे की उपाययोजना करणं. म्हणजे काय तर तेच की बाई ही जी सर्व्हिस आहे ते लोकांच्या पर्यंत लवकर कशा पोहोचतील, इफिशियंटली कशा पोहोचतील, यासाठी काय रेकमेंडेशन असतील तर त्या रेकमेंडेशन काय करणे खाली तुमच्या लोकांच्या पर्यंत पोहोचवणं आणि अपिलांची सुनावणी आणि त्यांच्यावरती निर्णय. बघा फायनली पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिल अधिकारी, द्वितीय अपिल अधिकारी, याच्यानंतर फायनली तो जो अपील आहे त्या अपील पोहोचणार कोणापर्यंत तर ते
या आयोगापर्यंत पोहोचणार तुमचं, ते काय करते त्याच्यावरती फायनल त्यांचं आन्सर देण्याचं काम करते. हे 16.1 मध्ये म्हटलं गेले. 16.2 देखील तितकंच महत्वाचं, लक्षात घ्या. 16.2 जे आहे ते देखील काय की तितकंच महत्व. काय म्हणते बघा, तर आयोगाला चौकशी करत असताना दिवाणी न्यायालयाचा अधिकार मिळतो. हा पॉईंट जो आहे ना तो आपण आरटीआय ऍक्ट मध्ये पण बोलला होता की जर एखाद्या आयोगाला चौकशी करत असताना दिवाणी न्यायालयाचा अधिकार मिळाला तर तो कुठल्या कुठल्या गोष्टी करू शकतो याची एक संपूर्ण यादी आपण डिस्कस केली होती. तुम्ही तो आरटीआयचा व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं की हा जो पॉईंट आहे तो अगदी डिटेल मध्ये डिस्कस केलाय की दिवाणी न्यायालयाचा अधिकार मिळाला की ते काय काय करू शकतो ते लक्षात ठेवा. ठीक आहे ना. त्यामुळे हे फक्त काय करा की प्रॉपरली लक्षात ठेवा तुमचं. नेक्स्ट पुढे जातोय आपण आर्टिकल 17 वर जातोय आपण. 16 संपले आपलं, आर्टिकल 17 जातोय आपण. 17 काय सांगते बघा, तर आयोगाच्या शिफारसीवरती शासनाने केलेली कारवाई म्हणजे काय. आर्टिकल 16 मध्ये आपण जे मुद्दे बघितले की जे अधिकार किंवा कार्य तुमचं काय केले की हा आयोग करेल. आता ऑब्विस आहे की ते स्वतःहून काय करू शकणार नाहीये, तशा प्रकारचे रेकमेंडेशन तयार करतात. कारवाई वगैरे स्वतः करतील ते, ठीक आहे ना, त्या अधिकाऱ्यांची वरती. पण ते खाली बोललो आपण की लोकांना सेवा मिळण्यासाठी काय की तुमच्या काहीतरी रेकमेंडेशन देतील, ते काहीतरी शिफारस देतील. ते ह्या ज्या शिफारस आहेत त्या शिफारसी येतील कुठं, त्या शिफारसी येतील तुमच्या राज्य शासनाकडे तुमच्या. ठीक आहे ना. आता इथे मुद्दे पण आपण स्पेसिफिक बघा काय म्हणले. 16.1 मधलं म्हणलो आपण की जे सी डी आणि ई जे पॉईंट होते, मी वाटत त्या पॉईंट पण होतो बघा. सी डी आणि ई पॉईंट काय तुमच्या बघा आहे. सी पॉइंट काय, तर पदनिर्देशित अधिकारी, अपिली अधिकारी यांची काय करणे की विभागीय चौकशी करणं. डी पॉइंट काय, तर लोकसेवा देण्यामध्ये काय करणे की पारदर्शकता आणणं, सुलभता आणणं या शिफारसी तुमचं असेल. आणि तिसरं काय तुमचं लोकसेवा कार्यक्षम देण्यासाठी काय करणे की उपाययोजना करणं. ठीक आहे ना. हे 3 पॉईंट लक्षात ठेवा. आणि या 3 पॉईंटचा उल्लेख तुमच्या इथं आहे. कुठं, आर्टिकल 17 मध्ये तुमच्या इथं आहे. 16.1 मधलं जे सी डी आणि ई या ज्या शिफारसी आहेत त्याच्यावरती काय करणे की राज्य शासनाने काय कारवाई केली ही माहिती त्यांना काय मिळाली पाहिजे की 30 जूनच्या मिळाली पाहिजे. नीट समजून घ्या प्रोसेस, समजते का. 16.1 मध्ये काय करेल हा आयोग काही रेकमेंडेशन प्रोव्हाइड करेल कोणाला, राज्य शासनाला. आणि त्या रेकमेंडेशनचं काय केलं हे त्यांनी कुणी राज्य शासनानं कोणाला कळवायचं आहे, आयोगाला कळवायचं आहे. किती दिवसांच्या आत, तर 30 दिवसांच्या आत. नीट समजून घ्या काय बोलतो मी, समजते का. 16.1 मधल्या ज्या सी डी आणि ई मधल्या रेकमेंडेशन होत्या ते काय होत्या, त्या आयोगांकडे गेल्या, राज्य शासनाला गेल्या. त्यांच्यावरती राज्य शासनाने काय निर्णय घेतलाय हा निर्णय तुमच्या शासनाने काय करायचा की आयोगाला सांगायचा आहे. किती दिवसांच्या आत, 30 दिवसांच्या आत. हे तुम्हाला सांगितलं तुमच्या हे आर्टिकल 17 मध्ये सांगितलं तुमच्या. ठीक आहे ना. नेक्स्ट आर्टिकल 18. आर्टिकल 18 काय म्हणते की आयोगाकडे अपील करणं तुमच्या. ठीक आहे ना. म्हणजे खालचे जे अपील अधिकारी होते त्यांच्या अगेन्स्ट जर तुम्हाला अपील करायची झाली तुम्ही काय करताय की आर्टिकल 18चा वापर करून या आयोगावर तुम्ही अपील करताय. त्यामध्ये काय काय 3 मुद्दे तुमचे आहेत महत्वाचे तुमचे. पहिले काय बघा, पात्र व्यक्ती किंवा पदनिर्देशित अधिकारी किंवा द्वितीय अपील अधिकारी यांच्या विरुद्ध बघतो आपण की 60 दिवसांच्या आत काय करतो आपण अपील करतो. बघा पात्र तुम्ही आली, आपण आपल्याला जर आपली सर्व्हिस मिळाली नसेल तर आपण काय करतोय, एकतर हा कोण पदनिर्देशित अधिकारी किंवा हे तुमचे अपील अधिकारी यांच्या अगेन्स्ट आपण काय करतोय की 60 दिवसांच्या आत कुठं अपील करतोय आपण, या आयोगाकडे अपील करतोय. मी परत रिपीट करतो, पदनिर्देशित अधिकारी तुम्हाला जे काही कालावधी असेल त्या कालावधीत सेवा देणार, नाही दिली तुम्ही काय करताय 30 दिवसांच्या तुम्ही काय करताय की प्रथम अपील अधिकारी जाताय. त्याला पण तुम्हाला सर्व्हिस नाही दिली तुम्ही काय करताय 30 दिवसांच्या आत तुम्ही काय करताय की द्वितीय अपील अधिकारी जातो तुमचं. ठीक आहे ना. त्यानं पण सर्व्हिस नाही दिली तुम्ही काय करताय की पुढच्या 30 पुढच्या 60 दिवसांच्या आत तुम्ही काय करताय की या आयोगाकडे जातो तुमच्या. 60 टप्पा समजून घ्या. 30 आणि फायनली तुमचं 60 या कालावधीत तुम्ही काय पोहोचताय, तुम्ही तुमच्या आयोगापर्यंत पोहोचताय. ठीक आहे. 1 मिनिट. नेक्स्ट दुसरा पॉईंट काय बघा, आयोग असे प्राप्त अपील 90 दिवसांच्या आत निकालात काढेल. थोडेसे जास्त डेट्स आहेत, दिवस आहेत, पण सगळे आपल्याला लक्षात झालं पाहिजे. अपील तुम्ही किती दिवसांच्या आत करताय, 60 दिवसांच्या आत करताय. ठीक आहे ना. पण तुम्ही अपील केल्यानंतर तुम्हाला जे काही यांच्याकडनं उत्तर येणार आहे, तुम्हाला जे काही फायनल सर्व्हिस मिळणार आहे त्याचा कालावधी किती आहे, त्याचा कालावधी 90 दिवसांचा. नीट लक्षात ठेवा, महत्वाचा एक्झामला हे विचारतात आपल्या. ठीक आहे ना. आणि फायनली तुमचा तिसरा पॉईंट काय, आयोग जो आहे तो काय केलं की दोषींच्या वरती शास्त्र बनवतात की जे ते कसूरवार असतील या प्रोसेसमध्ये त्या लोकांच्यावरती शास्त्र. हे तुमचं काय की आर्टिकल 18 तुमचं. 17 मध्ये काय बोललो आपण की आयोगाच्या शिफारसीवरती राज्य शासन काय केलं तुमचं उत्तर देईल. आणि 18 मध्ये काय म्हणलो आपण, आयोगाकडे अपील करणं असेल. अपीलचा कालावधी समजून घ्या
की तुम्हाला द्वितीय अपीलीय अधिकाऱ्यांचा तसा तुम्हाला जर हे असेल म्हणजे तुमचं निरसन नाही झालं, तुम्ही 60 दिवसांच्या आत काय करताय की आयोगाकडे अपील करताय. आयोगाकडे अपील झाल्यानंतर आयोग तुमचं काय करेल, तुम्हाला 90 दिवसांच्या आत तुम्हाला तुमचं काय करताय की उत्तर देऊ शकतो. ठीक आहे ना. नेक्स्ट पुढे आपण. ओके. आर्टिकल 19 आहे ते की तुमचा आयोगाचा वार्षिक अहवाल आहे, तो ऑफिस काय करते राज्य शासनात सादर करतील. फक्त वाचून ठेवा, पाठ करायची आवश्यकता नाहीये. नेक्स्ट आहे आर्टिकल 20 तुमचं. ठीक आहे ना. आर्टिकल 20 पण दिसताना फार जनरल दिसते, पण ते देखील महत्वाचं. त्यामध्ये एक जवळपास 5 पॉईंट आहेत जे आपण मेन्शन केले तुमच्या आर्टिकल 5 मध्ये. आता हे कुणाला जे राज्यसेवा करतायत किंवा सॉरी कंबाईन करतायत, कंबाईनची एक्झाम हे विचारतात. आपली जी नगर परिषद एक्झाम आहे त्याला मे बी हे डिटेल विचारणार नाहीत, पण तरी आपल्याला माहिती असं काय काय बघायच्या मध्ये 20 मध्ये काय काय माहिती बघा. हे 5 गोष्टी तुम्हाला त्या साध्य करायच्या थोडेसे जनरल. काय काय बघा. पहिलं, काल मर्यादेत लोकसेवा देण्याची संस्कृती विकसित करणं. म्हणजे असा ऍक्ट आणायला लागू नये. अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांच्या मध्ये असं कल्चरच डेव्हलप व्हावं, त्यांनी काय करावं की टाइम पिरियड मध्ये लोकांना सर्व्हिस द्यावी. दुसरं, काल मर्यादेत लोकसेवा न देणे हे गैरवर्तन नसेल. थोडंसं नीट समजून घ्या. एखादा पदनिर्देशाधिकारी तुम्हाला जर ठरलेल्या टाइम पिरियड मध्ये सेवा देत नसेल तर ते गैरवर्तन नसेल. कधी, जर काय म्हणलं आपण अधिकारी संवेदनशील करणं, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणं किंवा इतर ई प्रशासन जे म्हणतो आपण, ई सर्व्हिसेसच्या यांचा अवलंब करणं. बघा, यापैकी कुठलाही मुद्दा असेल, अधिकारी संवेदनशील करणं, टेक्नॉलॉजीचा वापर करणं किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करणं, माध्यमाचा वापर करणं, या कारणामुळं जर तुम्हाला तुमची माहिती त्याला वेळ लागत असेल तर त्याला आपण काय समजणार नाही की गैरवर्तन समजणार नाही. असं कोण म्हणते? असं म्हणते आर्टिकल 20 म्हणते आपलं. तिसरा पॉईंट काय बघा. पदनिर्देशित अधिकारी जर एका वर्षात 10% प्रकरणामध्ये कसूर करत असेल तर द्वितीय माहिती अधिकारी, मुख्य माहिती आयुक्त यांच्याकडून तशी लेखी माहिती प्राप्त झाल्यास सार्वजनिक प्राधिकरण काय करेल की प्रमुख कारणे दाखवा नोटीस करा. थोडं मी सिम्प्लिफाय करतो. काय म्हणलं तुमच्या तिसऱ्या पॉईंट मध्ये, जो पदनिर्देशित अधिकारी आहे तो जर काय असेल की एका वर्षामध्ये त्यांची काही प्रकरण आहेत त्या प्रकरणामधल्या 10% प्रकरणात त्याने जर कसूर केली असेल आणि तसा रिपोर्ट गेला कोणाकडनं, जर द्वितीय माहिती अधिकाऱ्याकडनं काय केला की तसा रिपोर्ट गेला, लेखी अहवाल गेला, तर सार्वजनिक प्राधिकरण काय करू शकतं, त्या अधिकाऱ्याला, कोणाला, पदनिर्देशित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस दाखवू शकतो. जनरल आहे, लक्ष दाखवू शकतो. ठीक आहे. चौथा पॉईंट काय बघा. अपिली अधिकारी यांचे जे आहे ते वारंवार प्रशिक्षण घेतलं जाईल. ते प्रशिक्षण कोण करेल? तुमचं पॉईंट लक्षात ठेवा, महत्वाचं पॉईंट आहे. अपिलीय अधिकाऱ्यांचं काय होईल की प्रशिक्षण, त्यांचं ट्रेनिंग होईल आणि त्यांचं ट्रेनिंग कोण कंडक्ट करेल? राज्य शासन करेल तुमचं. ठीक आहे. हे पण पॉईंट महत्वाचं आहे. जे पदनिर्देशित अधिकारी काय करतील, जर चांगलं काम करतील, चांगलं काम म्हणजे काय, तर एका वर्षात त्यांच्याकडनं एक पण कसूर होत नसेल तर अशा पदनिर्देशित अधिकाऱ्यांना काय बघतो आपण की रोख स्वरूपात बक्षीस देखील दिलं जाईल. हे देखील तुमच्या आर्टिकल 20 मध्ये मेन्शन केले. आर्टिकल 20 जनरल आहे, तरी पण काय करायचं, मुद्दे आहेत ते मुद्दे काय करायचे एकदा बघून ठेवा फक्त. ठीक आहे ना. नेक्स्ट बघूया आपण. आता इथून पुढचे आर्टिकल जे आहेत, आर्टिकल्स फक्त वन लाईन मध्ये, त्यांना फक्त बघून ठेवा, वाचून ठेवा, लाईन टू लाईन पाठ करून ठेवा. मी एक करून घेतोय. आर्टिकल 21 काय होतं आपलं, तर निधीचं नियत वाटप. जो काही निधी मिळतोय तो खाली काय करणं की तुमच्या कोणामध्ये वाटप करणं, तर हे पदनिर्देशित अधिकारी किंवा तुमचे आपले अधिकारी यांच्या ट्रेनिंगसाठी, बक्षसाठी तुमचं काही निधीचं वाटप करणं. तुमचं कोण करते? राज्य शासन करेल तुमचं निधी वाटप. तुमच्या कलम 22 काय, शिस्त आणि नियमांना पूरक तरतुदी करणं. तुमचं जे काही ह्याच्यामध्ये आपण घातलं अटी, 60 दिवस, 30 दिवस, 90 दिवस का तुमच्या ही शिस्तीचं पार्ट आहे. त्यांना काही पूरक तरतुदी काय करणे तयार करून तुमचं आर्टिकल 22 मध्ये. आर्टिकल 23 काय तुमचं, तर चुकीची माहिती देणाऱ्या पात्र व्यक्तीवर हे फार महत्वाचं आहे. बघा, जर एखादा आपल्यासारखा व्यक्ती काय केलाय की दाखला काढायला गेलाय किंवा माहिती मागायला गेलाय, माहिती इन सेन्स की त्याचं डॉक्युमेंट मागायला गेलाय, समजा तो रहिवासी दाखला मागायला गेलाय आणि तो रहिवासी दाखला मागत असताना त्याने काही डॉक्युमेंट सादर केली की डॉक्युमेंट्स फेक आहेत, तर अशा केसमध्ये त्याच्यावरती काय होऊ शकते की कारवाई होऊ शकते. आर्टिकल 23 नुसार, महत्वाचं आर्टिकल लक्षात ठेवा. आर्टिकल 23 कोणावरती कारवाई? आपल्यावरती, जे काही पात्र व्यक्ती आहेत ना, त्या पात्र व्यक्तींच्यावरती कारवाई होईल. कशा अंतर्गत? IPC अंतर्गत. लक्षात ठेवा, हे पण महत्वाचं आहे. पात्र व्यक्तीवरती कारवाई कशी होणार? IPC अंतर्गत तुमचे. आर्टिकल 24 काय, तर हे अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी तुम्ही फक्त वाचून ठेवा, काय महत्वाचं तुमचं. आर्टिकल 25 काय, तर सद्भावनापूर्वक केलेल्या कृतीला काय की इथं कायदेशीर कारवाई होणार नाही तुमचं. ठीक आहे ना. जो आपले अधिकारी असेल किंवा पदनिर्देशित तुमचा अधिकारी असेल, त्यांची कृती जर सद्भावनापूर्वक असेल तर अशा कृतीच्या अगेन्स्ट कुठलीही कायदेशीर कारवाई त्याच्या अगेन्स्ट आपण करणार नाही. आर्टिकल 26 काय, हे महत्वाचं आहे, वाचून ठेवा तुमचं. ठीक आहे. 26 काय, आयोग
अपील अधिकारी यांच्याकडील प्रकरणामध्ये काय बघतो आपण की दिवाणी न्यायाधिकरण यांना अधिकार असताना, म्हणजे समजा एखादं प्रकरण हे आयोगाकडे गेलं किंवा अपिलीय अधिकाऱ्याकडे गेलं तर अशा प्रकरणामध्ये कुठलंही न्यायालय किंवा न्यायाधिकरण दिवाणी बघतो आपण हे हस्तक्षेप करणार नाही. हे कुठं म्हणलं तुमच्या आर्टिकल 26. परत रिपीट करतो, एखादं प्रकरण जर काय असेल की अपिलीय अधिकाऱ्याकडे असेल किंवा आयोगाकडे असेल, तुमचं राज्य तुमचं लोकसेवा हक्क आयोग तुमचा असेल, यांच्याकडे जर एखादं प्रकरण असेल आणि अशा प्रकरणामध्ये बघतो आपण की कुठल्या प्रकारचं दिवाणी न्यायालय किंवा न्यायाधिकरण हस्तक्षेप करणार नाही. कोण सांगते? तुमचं आर्टिकल 26 सांगते. पुढे जाऊया आपण. बघा आर्टिकल 27 काय बघा, आर्टिकल 27 आहे की हा अधिनियम अन्य कायद्यांच्यावरती काय असेल की अधिभावी असेल, फक्त वाचून लक्ष ठेवा तुमचं. 28 आहे की राज्य शासन काय केलं की जे नियम असतील तुमच्या अधिकारासंदर्भातले ते करण्याचा अधिकार तुमच्या राज्य शासन तुमचा असेल बट ऑफिस आहे. आर्टिकल 29 काय पण लक्षात ठेवा, हे माहिती असणं गरजेचं तुमचं, जोडायला प्रश्न पडतो तुमच्या. 29 काय तुमचं, तर राज्य शासन काय केलं की अडचण दूर करेल, आणि 30 काय तुमचं त्याचं निरसन करण्याचं काम तुमच्या अधिकार ऍक्ट तुमच्या. आपला हा ऍक्ट जो आहे ऍक्ट समजतो मी बोलल्याप्रमाणे आपण काय करू की क्विक रिव्हिजन काय करू की कम्प्लीट करू, जेणेकरून सगळ्या जे महत्वाचे आर्टिकल्स आहेत ते महत्वाचे आर्टिकल आपले बघून होते. मी आर्टिकलचं फक्त रिव्हिजन करतो, बाकी करतोय तुमचं, ठीक आहे ना. बघा पहिलं होतं आपलं आर्टिकल 1 ज्यामध्ये काय होतं की तुमचं नाव व्याप्ती प्रारंभ, त्यामध्ये महत्वाचं काय तुमचं होतं तर 28 एप्रिल 2015 ही डेट काय करा की लक्षात ठेवा. दुसरं आहे तुमचं कलम 2. कलम 2 तुमचं काय होतं त्याच्यामध्ये आपण काय केलं की वेगळ्या वेगळ्या व्याख्या बघितल्या, त्याच्यात मी परत काय करते की त्या व्याख्या रिपीट करत नाही. आर्टिकल 3 काय होतं, अधिसूचित करायचं. काय करायचं की अधिनियम लागू झाल्यापासून पुढच्या 3 महिन्याच्या आत या गोष्टी काय करायचं तुम्ही अधिसूचित करणं तुमच्यावरती बनवणं तुमचं असेल. आर्टिकल 4 काय तुमचं होतं तर विहित कालमर्यादेत लोकसेवा प्राप्त करणं हा प्राप्त व्यक्तींचा काय असेल, पात्र व्यक्तींचा काय असेल की हक्क असेल. आर्टिकल 5 काय तुमचं लोकसेवा पूर्ण विषय तुमचं. आर्टिकल 6 काय अर्जाची स्थिती पाहण्याबद्दल महत्वाचं तुम्ही स्किप करू शकताय. आर्टिकल 7 काय तुमचं तर त्यासाठी माहिती तंत्रज्ञान वापर तुमचं. 8 काय तर अपिलीय अधिकाऱ्याची नेमणूक आहे, महत्वाचं आहे. 9 काय अपील कशी करायची जी प्रोसेस आहे, महत्वाचं आहे. 10 काय शास्ती विषय तुमच्यात कोण कोणा शास्त्री ते महत्वाचं तुमचं आर्टिकल 10 महत्वाचं आहे. आर्टिकल 11 काय तुमचं शिक्षेच्या रकमेची वसूल आहे, ते देखील तुम्ही स्किप करू शकता, काय महत्वाचं तुमचं आर्टिकल नाही. 12 काय तर जे पदवीचे अधिकार तुमचे असतील त्यांची जबाबदारी काय असेल ते देखील आर्टिकल तुमचं काय की महत्वाचं आहे. आर्टिकल 13 काय तर हे फार महत्वाचं आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य सेवा आयोग आहे तुमचा, ती स्थापना नियुक्ती आणि बाकीच्या गोष्टी आपण बघतोय, ह्या देखील गोष्टी काय लक्षात तुमचं आर्टिकल 13 मध्ये. 14 काय तर जे आयुक्त मुख्य आयुक्त तुमचे आयुक्त बघितले आपण त्यांच्या पदावर सेवा क्षेत्र बघतो आपण. 15 काय तर त्यांना पदावरून दूर करण्याची प्रोसेस तुमची आहे. 16 काय तर आयोगाच्या अधिकार आणि त्यांचे कर्तव्य तुमचे असतील. 17 काय तर आयोगाच्या शिफारसी राज्याच्या तुमच्या ऍक्शन तुमचे. 18 काय तर आयोगाकडे अपील करण्याची प्रोसेस दिली आपण. 19 काय आयोगाचा वार्षिक अहवाल. 20 म्हटलं आपण तुमचे 5 मुद्दे जे की तुम्ही स्किप करू शकताय. 21 मध्ये बघतो आपण हिंदीचं वाटप तुमचं आहे, तर मग तुमचं फक्त 23 आहे. 23 काय तुमचं तर जे पात्र व्यक्ती त्या पात्र व्यक्तींच्यावरती कारवाई असेल. 25 म्हटलं आपण सद्भावना प्रवृत्ती. 26 म्हटलं आपण आयोगामध्ये काय म्हटलं आपण की इंटरफेअर करण्याचा अधिकार तुमच्या कुठल्याही दिवाणी न्यायालयाला असणार नाहीये. 27 म्हटलं आपण की हा काय असेल की इतर कायद्यांच्या वरती अधिभावी असेल. 28 काय म्हणतो आपण की नियम तुमचं राज्य शासन करेल. 19 म्हणते की अडचणी तुमचं शासन दूर करेल. आणि 30 काय तुमचं म्हणते की निरसन. सो इथं आपण बघतो की सगळा जो आपला ऍक्ट आहे डिस्कस झालेला आहे. परत मी रिपीट करतो, जर तुम्हाला याच्या पीडीएफ नोट्स हव्या असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काय की तुम्हाला याच्या आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक मिळेल, तिथे जॉईन करा आणि तुम्हाला याची पीडीएफ मिळून जाईल. प्लस मी वारंवार उल्लेख केल्याप्रमाणे की जो आरटीआय ऍक्ट आहे त्याच्यामध्ये आपण ह्याच्या बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या. आरटीआय ऍक्टचा व्हिडिओ पण तुम्हाला ती लिंक आहे, ती लिंक तुम्हाला खाली मिळेल, तर तो व्हिडिओ देखील काय करा की बघून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.